अ, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि आत्मवंदन. आपण आता पुस्तक वाचन करतोय. नाव आहे पुस्तकाचं आत्मसिद्धी, जे स्वामी दत्त अवधूतांचं पुस्तक आहे. आत्मसिद्धी अर्थात साक्षात साक्षात ईश्वर प्राप्तीचा मार्ग. याच्यात स्वामींनी सांगितलंय. आपण आतापर्यंत तीन हे बघितले त्याचे पार्ट, की त्याच्यात काय सांगितलं. पहिले तर साधना म्हणजे काय सांगितलं होतं, आणि साधनेत कोणते अडथळे येतात ते सांगितलं होतं, आणि ते अडथळे पार करण्यासाठी आपल्याला कोणते मार्ग आहेत, किंवा प्रारब्ध म्हणजे काय, क्रियामान म्हणजे काय, संचित म्हणजे काय, या सोप्या गोष्टी आपण मागच्या ह्याच्यात समजून घेतल्या. त्याचप्रमाणे आज आपण शिकणार आहोत की अ, मनुष्याचा जन्म कसा सार्थक आहे, हे स्वामींनी या आपण जो हे बघणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्या मानव जन्माचं महत्व आपण मागच्या वेळी ऐकलं की देवांनाही हा जन्म मिळणं खूप दुर्मिळ आहे. तर आज आपण बघणार होतो सात्विकतेचे महत्व काय. तर सात्विकतेचं महत्व म्हणजे आपण काय परिणाम करू शकतो, हे आज आपण बघणार आहे. तर सात्विकतेचे महत्व मध्ये स्वामी सांगतात, दया, क्षमा, शांती, करुणा, अहिंसा, प्रेम, मानवता, दातृत्व, नम्रता, निरपेक्षता, निस्पृहता, धैर्य आणि साहस, आत्मविश्वास, परोपकार, सहिष्णुता, वैश्विक प्रेम, जे आपण सामूहिक प्रार्थनेमध्ये म्हणजे सगळ्यांना प्रेम देतो, विश्व बंधुत्व, निस्वार्थता, स्वाध्याय म्हणजेच अभ्यास, स्वतःचा अभ्यास, तितिक्षा म्हणजे सहनशीलता, भक्ती, वैराग्य, समर्पण, जिज्ञासा, ईश्वर शरणागती, या सर्व गुणांना मिळून सात्विकता म्हटले जाते. हे गुण इतके तेजस्वी आहेत की यातला एक जरी गुण माणसाला प्राप्त झाला तरी माणसाला खूप महत्व प्राप्त होते, व यातील काही गुण प्राप्त झाले असता मानव सत्पुरुष बनतो. खरे पाहता सात्विकता प्राप्त करण्यासाठीच ईश्वराने आपल्याला मानव जन्म दिला आहे. मानव देह हे ईश्वर प्राप्तीचे सुलभ साधन असून सूर, असुर, पितर, जनावर, यक्ष, गंधर्व, निशाचर इत्यादी विविध लोकात राहणाऱ्या जीवात्म्याला ईश्वराकडे जाण्यासाठी वाहन म्हणून परमेश्वर मानव देह प्रदान करतो. या मानव देहाची स्तुती स्वर्गातील देवही करतात, कारण कनिष्ठ स्वर्ग व श्रेष्ठ स्वर्ग इत्यादी लोकात राहणाऱ्या आत्म्यांची आध्यात्मिक प्रगती अत्यंत मंद गतीने होत असते. तर पृथ्वी तलावरील मानवाची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत असते, कारण पृथ्वी तलावरील मानवाला परमेश्वरानं कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रारब्धाचे भोग भोगत असताना विविध प्रकारच्या प्रलोभनांना व संघर्षमय जीवन व्यतीत करीत असताना जे परमेश्वराची भक्ती करतात त्यांना ईश्वर प्राप्ती फारच लवकर होते. पृथ्वी हे परमेश्वराचे विद्यापीठ असून या विद्यापीठात परमेश्वर विविध स्तरातील आत्म्यांना मानव योनी जन्माला घालतो. यात परमेश्वराचा उद्देश मानवाने अध्यात्मात प्रगती करावी असा असतो. परंतु या पृथ्वीवरील माया बाजारामुळे हे कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे मानवाची किंमत आज फक्त बोलणारा पशु एवढीच राहिली आहे. श्रीमंत, गरीब, ज्ञानी, अज्ञानी कोणीच मानव जन्माचे खरे महत्व काय याचा विचार करत नाही. यामुळे मानवाचे मन सदैव अशांत, बेचैन असते. सुखाची अनेक साधने निर्माण होऊन सुद्धा मानव सुखी न होता अधिकाधिक बेचैन व असुरक्षित झाला आहे. याचे कारण मानव मूळ स्वरूपाला विसरला आहे. अशांत मन, बेचैनी, असुरक्षितपणाची भावना, लोभ आणि स्वातंत्र्य याने मानव त्रस्तग्रस्त होतो. समाज, देश व संपूर्ण पृथ्वीतलावरील जग त्रस्तग्रस्त होते. या त्रस्तग्रस्त अवस्थेवर मानव जे जे उपाय शोधतो ते सर्व उपाय हास्यास्पद असतात. त्रस्तग्रस्त व अशांत होते मन. मन हे अदृश्य आहे व सूक्ष्म आहे. या सूक्ष्म मनाला शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सात्विकतेची जोपासना. या सात्विकतेची जोपासना मानवाने करावी म्हणून परमेश्वर संत महात्म्यांना पृथ्वी तलावर पाठवत असतो. हे संत महात्मे मानवांना सात्विकतेचा उपदेश करत असतात व सात्विक बनविण्याचा प्रयत्न करत असतात. गेली हजारो वर्षे हे ईश्वराचे कार्य चालू आहे व पुढेही राहणार आहे.
आजकालचा मनुष्य इतका काही स्वार्थी झाला आहे की ज्याचे वर्णन शब्दाने करणे शक्य नाही. म्हणजे हे सगळं आपल्याबद्दलच चालू आहे इन शॉर्ट. पृथ्वीवर तलावरचा माणसानं म्हणजे आपल्याला ज्या काही अडीअडचणी येतात बघा, विज्ञान किती प्रगत झालं. आता पूर्वीच्या आपण साधा गृहिणी म्हणून विचार केला तर पूर्वीच्या काळी बायका जात्यावर दळण करून पीठ करून ते भाकरी वगैरे करायच्या. आता आपल्याला सगळं म्हणजे दळण 5 मिनिटात होऊन गॅस आला त्यावेळी चूल वगैरे सगळं होतं तरी सुद्धा आपल्याला वेळ नसतो. म्हणजे आपल्याला एक कारण असतं की माझ्याकडं वेळ नाहीये काही करण्यासाठी, म्हणजे कुठली साधना करण्यासाठी. म्हणजे जे काही माणसाने सुखसोयी म्हणून निर्माण केलं त्या सगळ्या हास्यास्पद आहेत असं स्वामी म्हणतात. पृथ्वी तलावरील मानव परोपकाराचा विचारही करेनासा झाला आहे. ईश्वराच्या सर्व नियमांचे उल्लंघन पृथ्वी तलावरील मानव समाजाने केले असल्यानेच पृथ्वीवर आता फार मोठी आपत्ती येण्याची शक्यता आहे. हे मागच्या वेळी पण स्वामींनी सांगितले की 2040 पर्यंत ही पृथ्वीचा पूर्ण लय होणार आहे. सर्व सृष्टी ईश्वरी नियमानुसार चालते तेव्हा करावे तसे भरावे या न्यायाने पृथ्वी तलावरील सर्व देश या सर्वांना मिळून सामूहिक प्रारब्धाच्या नियमानुसार शिक्षा भोगाव्या लागतात. यात खुदा की लाठी जब बरसती है तब उसका आवाज नहीं होता मगर कई मुल्क तबाह हो जाते हैं. एकदा ईश्वराच्या शिक्षा सुरू झाल्या की मानवाच्या मृत्यूनंतरही त्या चालू राहतात. हा सर्व विषय अतिशय गूढ आहे. यासाठी मानवाने ईश्वर भक्तीची कास धरून सात्विक बनण्याचा प्रयत्न करायला हवा. मी कोण आहे, कोठून आलो, मृत्यूनंतर मी कोठे जाणार व कशा करता जन्माला आलो इत्यादी प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, आपलं फ्री विल काय आहे हे लगेच नाही कळणार. जसं आपण याच्या अगोदर पण मॅडमच्या सेशन मध्ये ऐकलं किंवा अजून भरपूर सेशन झाले त्याच्यामध्ये ऐकलं की आपल्याला एका दिवसात किंवा एका बैठकीत नाही कळणार किंवा एक ध्यान केलं आणि समजलं की आपल्याला माझा जन्म कशासाठी झाला असं नाहीये. याच्यासाठी कंटिन्यू साधना करायची गरज आहे. आणि जसं पण बघा ध्यानात, जसं मॅडम म्हटलं की जे काही प्रश्न आहे ना आपल्याला ते ध्यानात प्रश्न विचारायचे त्याची उत्तरं आपोआप मिळतात. तर दरवेळी ध्यानाला बसल्यावर आपण म्हणजे भौतिक म्हणजे भौतिक आयुष्यातलं काही मागण्यापेक्षा आपला जन्म कशासाठी झालाय हा प्रश्न घेऊन बसला ना तर आपल्याला बरोबर त्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. आपण कुठून आलोय किंवा मृत्यूनंतर आपण कुठं जाणार आहे, कशा करता जन्म झालाय या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सात्विकतेची जोपासना व ईश्वर भक्तीमुळेच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. सात्विकतेची जोपासना करण्यासाठीच परमेश्वराने मानव जन्मरूपी साधन आपल्याला दिले आहे. याचा सदुपयोग करून सात्विकतेची कास धरा. ऐसा जो जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करेती सदा. असा जन्म आम्हाला मिळावा म्हणून स्वर्गातील देवही इच्छा धरतात. इतका हा मानव जन्म दुर्लभ आहे. याच्यामध्ये आता पुढचा चॅप्टर मध्ये हे मानवी जीवनाचं महत्व आणि सात्विकतेमुळे कसे लाभ होऊ शकतात हे सांगितलं. आता परलोक जीवन म्हणजे काय? पृथ्वीवरील मानवाचे जीवन म्हणजे एक पाठशाळा असून सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान, जय पराजय, संपत्ती विपत्ती अशा विविध मार्गांनी परमेश्वर माणसाला शिक्षण देत असतो. म्हणजे आपल्यावर जे काही प्रसंग येतात त्याच्यातून आपल्याला फक्त शिकायचं, लर्निंग आहे. म्हणजे ही आपली शाळा आहे आणि त्याच्यातून आपल्याला जसं की आपला बघा रोजचा दिवस सारखा असतो का? नाही. आपण रोज वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जातो. आपल्या इव्हन आपण घरी जरी राहत असलो तरी घरातही आपलं जे संभाषण होतं आपल्या घरच्या व्यक्तींशी किंवा बाहेरच्या व्यक्तींशी, तर हे संभाषण त्याच्यावरूनही आपल्याला खूप सारं लर्निंग असतं. तर ही पाठशाळा आहे आणि या पाठशाळेत आपल्याला सुख दुःख, मान अपमान आणि जय पराजय या सगळ्यातून आपल्याला शिक्षणच घ्यायचंय, म्हणजे लर्निंग करायचंय. पृथ्वीवरील विविध योनीतून तसेच पृथ्वीबाहेर अनेक चांगल्या वाईट लोकांतून आत्मे या पृथ्वीवर मनुष्य योनी जन्म घेत असतात. त्यामुळेच प्रत्येक माणसाची बुद्धी वेगवेगळी असते. पृथ्वीवरील माणसाचे आचरण, त्याच्यातील प्रवृत्ती यांच्याकडे जाणीवपूर्वक दृष्टिक्षेप टाकल्यास मृत्यूनंतर तो कुठल्या लोकात जाईल हे सहज लक्षात येते. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील माणसामधील सद्गुण व दुर्गुणांकडे एक सहज दृष्टिक्षेप टाकून त्यावर चिंतन केल्यास हा मनुष्य पूर्वजन्मी कोण होता
किंवा कुठल्या स्तरावरून हा पृथ्वीवर जन्माला आला आहे हे लक्षात येते. पृथ्वी ही एक शिक्षण संस्था आहे. येथे मानवाने सद्गुण शिकावेत व परलोकातील आनंदमय लोकात प्रवेश प्राप्त करावा अशी ईश्वराची इच्छा असते. यासाठी परोपकार, ईश्वर चिंतन एवढ्या दोन गोष्टी पुरेशा असतात. याहून अधिक सद्गुण प्राप्त केल्यास मनुष्य संत बनतो. या उलट स्वार्थ, लोभ, क्रोध, अहंकार अशा दुर्गुणांच्या अधीन मनुष्य झाल्यास त्याची अधोगती होते. त्याला पुनश्च पशु योनीतच जन्म घ्यावा लागतो किंवा भूतप्रेतादी अंधकारमय विश्वात त्याला हजारो वर्ष खितपत पडावे लागते. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की पृथ्वीवरील मनुष्य स्वेच्छेने ऊर्ध्व किंवा अधोगतीला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला हा जो जन्म मिळालाय यामध्ये आपण जे काही कर्म करू त्याच्यानुसार आपण म्हणजे वरच्या आयामात जाऊ किंवा खालच्या आयामात. मानव देहाचा, मानव जन्माचा जे लोक दुरुपयोग करतात किंवा जे लोक फक्त स्वतःसाठी जगतात, हे अंडरलाईन करून घेण्यासारखं वाक्य आहे. अशा सर्व लोकांना मृत्यूनंतर खूप यातना भोगाव्या लागतात. फसवणूक करणे, चोरी करणे, हिंसा, आतंकवाद, लाच घेणे, ईर्ष्या, द्वेष, लोभ, मत्सर करणे, वैर इत्यादी अनेक दुष्कर्मांमुळे मनुष्य अधोगतीला जातो. काही लोक फक्त स्वतःपुरतेच व स्वतःच्या कुटुंबियांपुरतेच जगतात. त्यांना असे वाटते की मृत्यूनंतर आपण सद्गतीला जाणार. परंतु अशा स्वतःपुरते व स्वतःच्या कुटुंबियांपुरतेच जगणाऱ्या लोकांनाही मृत्यूनंतर खूप त्रास सहन करावा लागतो. कारण स्वतःपुरते जगणे हा मानव जन्माचा दुरुपयोग आहे. म्हणून मानवाने थोडाफार तरी परोपकार करीत राहिले पाहिजे. मृत्यूनंतर ज्या परलोक विश्वात तुम्हा आम्हा सर्वांना जावे लागणार आहे, ते परलोक विश्व कसे आहे हे आता पाहूया. याच्यात प्रत्येक लोकांबद्दल माहिती दिली आहे. म्हणजे आपण मृत्यूनंतर कुठल्या लोकात जायचं. जसं बघा, मॅडमनी एक ध्यान घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला फ्री विल होतं की आपल्याला कुठं जायचंय. त्यात मॅडमनी पूर्ण विचारलं होतं, आपल्याला प्रश्न दिले होते की तुम्हाला कुठल्या ह्याच्यात जायचंय किंवा कोणासोबत जायचंय. आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्याशी आपल्याला कनेक्ट होऊन हे सगळं करायचं होतं. तर पहिला लोक, हा लोक पृथ्वीला अगदी चिकटून आहे. या लोकामध्ये भयंकर अंधकार आहे. कोट्यावधी वर्षापासून या लोकामध्ये सूर्याचा एकही किरण पोचलेला नाही. याला प्रेत लोक असेही म्हणतात. पृथ्वीवरील दुष्ट व राक्षसी प्रवृत्तीचे लोक येथे विविध प्रकारच्या यातना भोगत असतात. खून करणे, दरोडे घालणे, अत्याचार करणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार करणाऱ्या लोकांना मृत्यूनंतर या लोकात यावे लागते. या लोकातील पापी आत्म्यांचे आकार अतिशय भयंकर असतात, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एकदा का मनुष्याचा आत्मा या लोकात आला की हजारो वर्षे त्याची सुटका होत नाही. त्यातून एखाद्यालाच त्याच्या कृतकर्माचा पश्चाताप झाला तर ईश्वरी नियमानुसार त्याला गिधाड, घुबड, वटवाघूळ, गाढव, बैल, घोडा अशा प्रकारचा जन्म प्राप्त होतो. हे कशामुळे? कारण त्यांना जरी पाप आपण केलंय त्याची उपरती होऊन आपण त्याच्यावर सुधारणा करू शकत नाही. तसं बघा, मनुष्य जन्मात आपण काही चूक केली तर आपल्या लक्षात आलं की आपल्याकडून ही चूक झालीय, तर आपण त्याच्याविषयी मनापासून कृतज्ञता किंवा माफी मागितली तर आपल्याला त्या पापातून किंवा त्या कृत्यातून मोकळीक होण्याची म्हणजे सुटू शकतो आपण त्या कृत्यातून. तसं या पहिल्या लोकात तशी कुठलीच म्हणजे सोय नाहीये. त्यामुळे हजारो वर्ष ते त्याच जन्मात म्हणजे त्या लोकात पडून राहतात आणि जरी त्यांना पश्चाताप झाला तरीही ते कुठल्या लोकात येतात, ते घुबड वगैरे जे प्राण्यांचे जन्म आहेत त्याच्यात त्यांचा जन्म होतो. काही आत्म्यांची तर अशी परिस्थिती होते की ते ज्या जागी मृत झाले त्याच जागी हजारो वर्षे चिपकून राहतात. या पहिल्या लोकांमध्ये लाखो वर्षापासूनचे जीव अद्याप यातना भोगत आहेत. जी माणसे 100% पापी असतात किंवा पृथ्वी तलावर ज्यांनी खून, हत्या, लूटमार अशी भयंकर पापकर्मे केली आहेत, अशा सर्व माणसांची मृत्यूनंतर या लोकात रवानगी केली जाते. या पहिल्या लोकांमध्ये प्राचीन कालीन अत्याचारी राजे महाराजे आजही यातना भोगत आहेत. प्रकाशाचा एकही किरण या गेल्या हजारो वर्षात या लोकांनी पाहिलेला नाही. सध्या पृथ्वी तलावरील वातावरण इतके काही दूषित झाले आहे की मृत्यूनंतर अनेक जीव 1 ते 3 या स्तरांवरच अडकून पडलेले आहेत.
आता हा झाला पहिला स्तर. दुसरा लोक. हा दुसरा लोकही पहिल्या लोका इतकाच अंधकारमय आहे. पृथ्वीवर जे लोक घमेंड, फसवणूक, चोरी, विश्वासघात, स्त्रियांची अब्रू लुटणे, कारस्थान करणे अशा गोष्टी करणारे, तसेच जे लोक लोभी व स्वार्थी आहेत, अशा सर्व लोकांची रवानगी मृत्यूनंतर या लोकात केली जाते. पेरावे तसे उगवते या ईश्वर न्यायाच्या सृष्टीत सर्वत्र लागू आहे. पृथ्वीवर केलेल्या वाईट कर्माची फळे भोगण्यासाठी माणसांना या लोकात यावे लागते. या लोकातील आत्म्यांनाही हजारो वर्षे सद्गती प्राप्त होत नाही. या लोकातील काही आत्मे तर पृथ्वीवरील शिळांमध्ये वास्तव्य करून असतात. अशा प्रकारे पृथ्वीवरील 60-70 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे लोक सत्कर्म न करता दुष्कर्म करतात, अशा सर्व लोकांना मृत्यूनंतर हजारो वर्षे यातना भोगाव्या लागतात. काही हजार वर्षे यातना भोगल्यानंतर या दुसऱ्या लोकातील जीवात्म्यांना म्हैस, रेडा, गाढव अशा भारवाहू पशूंचा जन्म मिळतो. म्हणजे आपण मनुष्य जन्मात प्रत्येक जे कर्म करतोय ते किती बारकाईनं आणि किती जाणीवपूर्वक म्हणजे सजगदेत म्हटलं कॉन्शियसली केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या एक एक कर्माचा हिशोब ठेवला जातो आणि आपल्या मृत्यूनंतर हा म्हणजे आपल्याला ती परतफेड करायला लागते. तिसरा लोक. रात्रीच्या वेळी एखाद्या खोलीमध्ये जेवढा अंधार असतो त्यापेक्षा थोडा दाट अंधार, म्हणजे बघा पहिल्या 2 मध्ये तर सूर्यकिरण येतच नाहीत, म्हणजे तिथं किती गडद अंधार असेल. तर तिसऱ्या लोकांमध्ये त्यांनी कसा म्हणजे रात्रीचा जो अंधार असतो त्याच्यापेक्षा थोडासा दाट अंधार या तिसऱ्या लोकांमध्ये असतो. पृथ्वीवर ज्यांना आम्ही भूते म्हणतो ती प्रत्यक्षात या तिसऱ्या लोकातील पिशाच्चे असतात. ही पिशाच्चे पृथ्वीवरील दुर्बल मनाच्या मानवांना पकडतात व त्रास देतात. पृथ्वीवर जे लोक जारण मारण म्हणजे काळी विद्या किंवा भूत प्रेतांना अधीन करून घेणं, ब्लॅक मॅजिक अशा प्रकारच्या साधना करतात, असे सर्व लोक या प्रांतात येऊन राहतात. काही शतके शिक्षा भोगल्यानंतर येथील आत्म्यांना परोपकाराची संधी दिली जाते. ज्यांना अशी संधी मिळते ते पृथ्वीवरील काही लोकांच्या अंगात संचार करून लोकांना मार्गदर्शन करतात. बऱ्याच वेळेला हे आत्मे विविध देवदेवतांची नावे सांगतात. त्यामुळे भक्तांना असे वाटते की माध्यमामार्फत आपल्याशी श्रेष्ठ आत्मा बोलत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र हे तिसऱ्या लोकातील एक पिशाच्च असते. म्हणजे बघा आपण जे बघतो ना अंगात येणं वगैरे ते सांगितलंय. आपल्याला वाटतं की एखादा देव, पण मग इथं स्वामींनी सांगितलं की हे तिसऱ्या लोकातील पिशाच्च आहे. तिसऱ्या लोकातील आत्मे म्हणजे आता ह्या तिसऱ्या लोकांपर्यंत आपण आलोय, तर आता तरी मनुष्य जन्मात आपला आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच वी आर क्रिएटर, म्हणून आपण जे बोलतो ते घडतं, किंवा आपण संकल्प करतो किंवा आपण जे काही गोष्टी करतो त्या साध्य होतात. तिसऱ्या लोकातील आत्मे हे द्वेष मत्सर करणारे, कपटी, स्वार्थी, आसुरी महत्वाकांक्षा बाळगणारे असतात. वृद्ध, बेडक, कुरूप, जर्जर अशा अवस्थेत हे लोक अंधाऱ्या गुहांमधून राहतात. कमकुवत मनाच्या मनुष्यांवर हे आत्मे आपला प्रभाव गाजवतात. पृथ्वी तलावरील दारू पिणारे लोक, वेश्या, गुन्हेगार, कसाई अशा लोकांवर तिसऱ्या लोकातील पिशाच्यांचा खूप प्रभाव असतो. तिसऱ्या लोकातील ही पिशाचे सतत भांडत असतात. एकमेकांना घाणेरड्या शिव्या देत असतात. मारामाऱ्या करीत असतात. पृथ्वीवरील मानवांमध्ये भांडण, द्वेष इत्यादी दुर्गुण निर्माण करतात. पृथ्वीवरील काही तांत्रिक भूतांना आपले गुलाम करून सामान्य जनांना अनेक चमत्कार दाखवतात. अशा तांत्रिक लोकांना या लोकात येऊन इतर तांत्रिकांचे गुलाम व्हावे लागते. जीवात्म्याच्या येथपर्यंतच्या प्रवासात धूमयान मार्ग असे म्हटले जाते, म्हणजे तिसऱ्या लोकांपर्यंत. या लोकातील आत्मे हजारो वर्षे यातना भोगल्यानंतर पुनश्च पृथ्वी तलावर जन्माला येतात. पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर पुण्यकर्म व्हायच्या ऐवजी पापकर्म घडण्याची जास्त शक्यता असते. म्हणून एखादा जन्म मनुष्य तर योनीत घेणे पसंत करतात. गाय, बैल, कुत्रा, सर्प अशा योनींमध्ये तिसऱ्या लोकातून जीव स्वेच्छेने जन्म घेत असतात. आता चौथा लोक आहे. या चौथ्या लोकातील वातावरण अगदी पृथ्वीसारखे आहे. पृथ्वी तलावर ज्यांनी पाप केले नाही, परंतु फारसे पुण्यही केले नाही, अशा जीवांना या लोकात यावे लागते. ज्या मार्गाने आत्मे या लोकात येतात त्या मार्गास पितृयान असे म्हणतात. यामुळे या लोकाला पितृलोक असेही म्हणतात.
हा लोक खालील अधोलोक व वरील स्वर्गलोक याच्या मध्यावर आहे. यामुळे या लोकाला ब्रह्मांडाची नाभी असेही म्हटले जाते. पृथ्वी तलावरील कुटुंबवत्सल जीव या लोकात येऊन राहतात. येथे त्यांचे असंख्य नातेवाईक व मित्रमंडळी त्यांना भेटतात. पृथ्वीवरील यांचे वंशज जेव्हा यांची आठवण करतात, यांच्या नावाने प्रार्थना, दानधर्म इत्यादी करतात, तेव्हा यांना खूप आनंद होतो. म्हणून आपण पितृपक्षात आपल्या पितरांना आठवतो किंवा ज्यांचं आपली याची देवता असते ना, विसरले मी. आपले देव म्हणजे आपण आपले पितृ म्हणजे शब्द आठवत नाहीये. राशी आपल्या राशीप्रमाणे आपले जे देव असते म्हणजे पितृदेव म्हणजे म्हणून आपण पितृपक्षात आपल्या पितरांना आठवतो. मग ज्यावेळी आपण जेव्हा जेव्हा त्यांची आठवण करतो तेव्हा त्यांना इथे आनंद होतो. म्हणून मग ऍटलिस्ट आपण वर्षभर किंवा दररोज तरी आपल्या पितरांना नसो आठवत तर त्या दिवशी मात्र आपण आठवणीने त्यांची आठवण काढतो. येथील लोक आपापल्या धर्मानुसार प्रार्थना करीत असतात. येथे मंदिर, मस्जिद, चर्च अशी प्रार्थना स्थळेही आहेत. चौथ्या लोकातूनच पाचव्या लोकाच्या दिशेने जसजसे वर जावे तसतसे वातावरण शांत व सुंदर होऊ लागते. या वातावरणात काही महात्मेही राहतात. ते येथील आत्म्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न करतात. चौथ्या लोकाच्या अगदी शेवटी एक नदी असून या नदीला वैतरणा म्हणजे तरुण जाण्यास कठीण असं नाव आहे. म्हणजे वैतरणा ही नदी पार केल्यानंतर स्वर्ग लोकाची सुरुवात होते. म्हणजे आता 4 लोक बघितल्यानंतर आपल्याला इतकं तरी कळलंय की या 4 लोकात तरी आपल्याला जन्म नाही घ्यायचा आहे. त्याप्रमाणे आता आपण मनुष्यात योनीत आहे तर आपल्याला इथून पुढे आपले कर्म असे करायचे की आपल्याला 5व्या लोकाच्या म्हणजे या नदीच्या पलीकडचा जो भाग आहे जसं असतं ना नदीच्या अलीकडं पूर्ण बघा की काहीच उगवत नाही काहीच नाही आपलं जसं प्रपंचात बघतो संसारात आणि नदीच्या पलीकडे मात्र भरभराट असते भरपूर समृद्धी तशातला हा प्रकार आहे. तर 5वा लोक पृथ्वीला तलावर जे लोक दानधर्म करतात परोपकार करतात असे आत्मे वैतरणा नदीच्या किनारी आल्यानंतर तेथे त्यांना एक गाय दिसते. या गायीच्या शेपटीला धरून आत्मा तरुण जाण्यास कठीण अशी वैतरणा नदी पार करतो व स्वर्गलोकात प्रवेश करतो. पृथ्वी तलावर जे लोक सत्पुरुषांची सेवा करतात असे आत्मे आपले इहलोकातील वास्तव्य संपवून जेव्हा वैतरणेच्या किनारी येतात तेव्हा या नदीतून एक हात बाहेर येतो व तो या आत्म्याला वैतरणा नदी पार करून देतो. पृथ्वीवरील सर्वसाधारण पुण्यवान माणसाचा स्वर्ग प्रवेश जरी अशा प्रकारे होत असला तरी हा काही नियम नव्हे. काही अतिपुण्यवान आत्मे स्वतःच्या पुण्यप्रभावाने सरळ 6व्या किंवा 7व्या लोकातही जाऊ शकतात. म्हणजे असं नाहीये की 5व्यात म्हणजे असं पायरी पायरीनं जसं पहिलीतून दुसरीत जावं लागतं तिसरीत तसं नाही. डायरेक्ट त्यांनी सांगितलं की 6व्या किंवा तुमच्या स्वतःच्या पुण्याईनुसार आपण प्रत्येक आत्मा 6व्या किंवा डायरेक्ट 6व्या किंवा 7व्या लोकात जाऊ शकतो. परमेश्वराची ज्या रूपामध्ये ते लोकभक्ती करीत असतात त्या रूपांचे त्यांना दर्शन होते. पृथ्वीवरील एखादा महात्मा जेव्हा समाधी घेतो तेव्हा स्वर्ग लोकामध्ये फार मोठा उत्सव साजरा केला जातो. अशा महान आत्म्याच्या स्वागतासाठी कनिष्ठ स्वर्गलोक व उच्च स्वर्गलोकातील अनेक महात्मे एकत्र येऊन या महान आत्म्याचे स्वागत करतात. या 5व्या लोकात आल्यानंतर पुनश्च पृथ्वीवर जन्म घेण्याची इच्छा सुद्धा होत नाही. 5व्या लोकापासून स्वर्ग लोकाला सुरुवात होते. हे लोक अत्यंत प्रकाशमय असल्या कारणाने यांना दिव्य लोक असेही म्हणतात. येथील आत्मे सुंदर, तेजस्वी व तरुण असतात. पृथ्वीवरून जो आत्मा येथे येतो त्याला येथे आल्यानंतर सुंदर, तेजस्वी वर व चिरयौवन असे दिव्य रूप प्राप्त होते. पृथ्वी तलावर जे लोक प्रेम, परोपकार, निस्वार्थ सेवा व भक्ती करणारे असतात अशा आत्म्यांचा या लोकात प्रवेश होतो. ज्या मार्गाने आत्मे 5व्या किंवा त्याहून उच्च अशा स्वर्गलोकात जातात त्या मार्गाला देवयान मार्ग असे म्हणतात. म्हणजे याच्या अगोदर पहिल्या 4 लोकांसाठी होता तो धूमयान मार्ग जो पृथ्वीनंतर लगेचचाच आहे तो आहे पितृयान आणि 5व्या नंतरचा जो आहे जिथं कनिष्ठ स्वर्गलोक आणि उच्च स्वर्गलोक आहेत त्यांना देवयान मार्ग असं म्हणतात.
या 5व्या लोकात आल्यानंतर एका सुंदर व विशाल भवनामध्ये नूतन प्रवेश करणाऱ्या आत्म्यास विश्रांती घेण्यास सांगितले जाते. येथे त्या आत्म्याला समाधीचा अनुभव येतो. या समाधीतून तो जेव्हा उठतो तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झालेले असते. 5व्या लोकातील आत्मे परोपकाराचे कार्य करतात. पृथ्वीवरील सन्मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ते सहकार्य करतात. म्हणजे आपण म्हणतो ना की गार्डियन एंजल किंवा जे एंजल आपल्याला आपण जे काही काम करत असतो चांगलं त्याच्यासाठी आपोआप आपल्याला मदत येते कुठून ना कुठून तर ते हे लोक असतात जे की आपल्याला मदत करत असतात जे सन्मार्गाने जातात पृथ्वीवर त्यांच्यासाठी हे त्यांना हे गाईड करतात. 5व्या लोकामध्ये यक्ष किन्नर अप्सरा अशा देवदेवताही राहतात. येथील सर्व वातावरण दिव्य प्रकाशमय आनंदमय व सौंदर्यमय आहे. येथे विविध रंगाचे पक्षी आहेत यांच्या शरीरातून प्रकाश किरणे बाहेर पडत असतात. येथे मोठमोठे जलाशयही आहेत. या जलाशयातील पाण्यांमधून निळ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडत असतो. येथे केव्हाही रात्र होत नाही. येथील प्रकाश शीतल व उत्साहवर्धक असतो. संगीत व नृत्य या विषयावर येथे विविध प्रयोग केले जातात. येथील पशु पक्षी सुद्धा दिव्य देहधारी असतात. येथील जमिनीवर अत्यंत सुंदर अशी हिरवळ असते. या हिरवळीवरून प्राणी, पशु किंवा मनुष्य जरी चालले तरी येथील हिरवळ तुडवली जात नाही किंवा त्या हिरवळीचे काही नुकसान होत नाही. येथील गाय, वाघ, सिंह, बकरी एकत्र राहतात. त्यांच्यात वैरभाव नसतो. येथील आत्म्याला आपल्याला हवे तसे भवन केवळ संकल्पाने निर्माण करता येते. त्यामुळे काही आत्मे तर जलाशयावर तरंगती घरे निर्माण करून राहतात. कधी कधी येथील आत्मे फुलांच्या शय्येवर विश्राम करतात. 5व्या लोकाहून उच्च अशा श्रेष्ठ लोकातील आत्मे वारंवार या 5व्या लोकाला भेट देतात व येथील आत्म्यांच्या ज्ञानात भर टाकतात. अशा श्रेष्ठ आत्म्यांच्या दर्शनाने 5व्या लोकांतील आत्म्यांची सूक्ष्म शरीरे अधिक पावन होतात व 6व्या लोकामध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने त्यांची प्रगती होते. बघा हे 5व्या लोकाचं हे ऐकून सौंदर्य किंवा किती छान असेल तिथे हे असं ऐकून आपल्याला काय वाटणार आहे तिथे जाऊया जसं की आपण मनुष्य जन्मात करतोय. आपण संसारात इतकं गुरफटलोय की आपल्याला असं वाटतं हेच हा संसार म्हणजे खूप छान आहे. खरं याच्या पुढं हे इतकं काही सुंदर आहे ना त्याची त्या आनंदाची वर्णनच करता येत नाही. तसंच या 5व्या लोकापेक्षाही पुढचे लोक आहेत ते आता आपण जाणून घेऊया. ध्यान, ईश्वर चिंतन व स्वतःची आध्यात्मिक प्रगती या व्यतिरिक्त 5व्या लोकातील आत्म्यांना काही कामानिमित्त वरच्या किंवा खालच्या लोकात पाठवले जाते. अशा वेळी त्यांना एक दिव्य कवच दिले जाते. या कवचाचा उपयोग असा होतो की ते जेव्हा खालच्या लोकात जातात तेव्हा खालच्या लोकातील वातावरणाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही किंवा त्रास होत नाही व ते जेव्हा वरच्या लोकात जातात तेव्हा वरच्या लोकातील दिव्य तेज सहन करण्याची क्षमता त्यांच्या अंगी येते. 5व्या, 6व्या, 7व्या लोकातील आत्मे अशा प्रकारे परोपकाराचे कार्य करण्यासाठी संपूर्ण विश्वभर फिरत असतात. यावरून परोपकाराचे महत्त्व सहज लक्षात येते. पृथ्वीवर राहणाऱ्या मानवाने कमीत कमी असे कर्म केले पाहिजे की मृत्यूनंतर तो 5व्या लोकात पोहोचेल. परंतु दुर्दैव असे आहे की मनुष्य चांगल्या गोष्टी शिकूनही शिकत नाही. वाईट गोष्टी मात्र न शिकवत आहे. परोपकार व ईश्वर सेवा या मार्गाने मनुष्य 5व्या लोकात पोहोचू शकतो. परंतु या गोष्टी करताना स्वार्थाचा लवलेशही असता कामा नये. म्हणजे करत असताना आपलं स्वतःच असं काही म्हणजे मागायचं नाही असं म्हणत. 5व्या लोकातील लोक किंवा आत्मे आपल्या हव्या त्या पद्धतीची निवासस्थाने बनवून राहतात. ही घरे संकल्पनेने बनवलेली असल्याने अविनाशी असतात. नेट प्रॉब्लेम झाला का मॅडमचा? हो सॉरी हा चुकून डिस्कनेक्ट झाला ऑटोमॅटिक मलाही कळलं नाही.
आपण होतो की पाचव्या माणसाने कमीत कमी असं कर्म केलं पाहिजे की मृत्यूनंतर तो पाचव्या लोकात पोहोचेल. परंतु दुर्दैव असं आहे की मनुष्य चांगल्या गोष्टी परोपकार व ईश्वर सेवा या मार्गाने मनुष्य पाचव्या लोकात पोहोचू शकतो, परंतु या गोष्टी करताना स्वार्थाचा लवलेशही असता कामा नये. पाचव्या लोकातील लोक म्हणजे आत्मे आपल्याला हव्या त्या पद्धतीची निवासस्थाने बनवून त्यात राहतात. ही घरे संकल्पाने बनवलेली असल्याने अविनाशी असतात. काही लोकांची घरे तर खळखळ वाहणाऱ्या नदीवर बांधलेली असतात. आता याच्या पुढचा 6वा आणि 7वा लोक, म्हणजे हा 5वा लोकच इतका सुंदर आहे, तर 6वा लोक कसा असेल बघूया. 5व्या लोकातील सौंदर्याचे वर्णन करतानाच मानवी बुद्धीची परिसीमा होऊन जाते. तेथील सुख, शांती व आनंद अप्रतिम आहे. त्याचे वर्णन शब्दाने करता येणार नाही. 5व्या लोकाला कनिष्ठ स्वर्गलोक असे म्हणतात, तर 6व्या लोकाला श्रेष्ठ स्वर्गलोक असे म्हणतात. 4थ्या लोकातून जे लोक 5व्या लोकात येतात किंवा पृथ्वी तलावरून सरळ जे लोक 5व्या लोकात येतात, त्यांच्या बुद्धीचा खूप विकास ते 5व्या लोकात प्रवेश करण्यापूर्वीच झालेला असतो. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, यहुदी इत्यादी धर्मभेदाच्या भावना, तसेच जातीभेद, वर्णभेद, वंशभेद अशा प्रकारचे सर्व भेद पूर्णतः मावळल्यानंतरच जीवात्म्याचा 5व्या लोकात प्रवेश होतो. 5व्या लोकामध्ये नामरूपातील प्रकाशमय अशा एकाच परमेश्वराचे ध्यान व चिंतन करण्याची साधना शिकवली जाते व ती साधना दृढमूल केली जाते. विश्वबंधुत्व, वैश्विक प्रेम व संपूर्ण मानवता इत्यादी सद्गुणांमध्ये परिपूर्णता प्राप्त झाल्यानंतर आत्म्याचा 6व्या लोकात प्रवेश होतो. अर्थात हे गुण पृथ्वी तलावरील ज्या माणसाच्या अंतःकरणात असतात त्यांना सरळ 6व्या लोकात प्रवेश मिळतो. प्रत्येक लोकाचा एक अधिपती असतो. या अधिपतीच्या हाताखाली अनेक आत्म्य मदतनीस म्हणून कार्य करत असतात. हे सर्व अधिपती 7व्या लोकाच्या अधिपतीच्या अधीन राहून कार्य करीत असतात. म्हणजे 7व्या लोकाचा अधिपती हा सर्वाधिपती असतो. तो 7ही लोकांचा अधिपती असतो. कनिष्ठ स्वर्गलोकात प्रवेश मिळाल्यापासून पुढील सर्व लोकातील वैशिष्ट्य असे असते की या लोकातील आत्मे चिरतरुण असतात. समजा एखादा मनुष्य पृथ्वीवर मरताना त्याचे वय 90-95 आहे, तर ते जर्जर शरीर टाकून तो जेव्हा 5व्या किंवा 6व्या लोकात प्रवेश करतो, तेव्हा त्याचे सूक्ष्म शरीर अत्यंत तेजस्वी व 30-32 वयोमानाचे दिसून येते. ही सुविधा फक्त 5व्या लोकापासूनच आहे. म्हणून देवदेवतांची चित्रे तरुण यौवन संपन्नाशी चितारली जातात. सौंदर्य हा स्वर्गलोकाचा स्थायी भाव असून येथील प्रत्येक आत्मा सौंदर्य संपन्न असतो. येथील भूमीवर रत्ने इतरस्ततः विखुरलेली असतात. भूमीचे रंगही वेगवेगळे असतात. काही ठिकाणी सुवर्णरंगी तर काही ठिकाणी पाचूच्या रंगाची भूमी आहे. सौंदर्य, आनंद व प्रसन्नता हे या लोकाचे वैशिष्ट्य आहे. पुण्यवान जीव हजारो वर्षे येथे आनंद उपभोगत राहतात. सर्वत्र प्रेमाचे व शांतीचे वातावरण असते. हा लोक अत्यंत सुंदर, अत्यंत रमणीय व मोहक आहे. येथील फुलांचे रंग इतके मोहक आहेत की पृथ्वी तलावरील कोणीही चित्रकार त्याची कल्पनाही करू शकणार नाही. काही फुले तर 2 फूट लांब असतात. येथील सर्व काही प्रकाशमय आहे. येथे निवास करणारे सर्व आत्मे देवता किंवा संत असतात. एकाच प्रकाशमय ईश्वराचे ध्यान सर्व करत असतात. येथील आकाश इतके सुंदर आहे की त्याचे वर्णन शब्दाने करता येत नाही. या लोकात आलेले आत्मे सहसा पृथ्वी तलावर जन्म घेत नाही, परंतु ईश्वराची आज्ञा झाल्यास केवळ परोपकाराचे कार्य करण्यासाठी 6व्या व त्यावरील लोकातील आत्मेही मधून मधून पृथ्वी तलावर अवतार धारण करतात. पृथ्वी तलावरील नम्रता, प्रेम, परोपकार इत्यादी सद्गुणांनी युक्त असे आत्मे या श्रेष्ठ स्वर्गलोकात प्रवेश करतात. हा श्रेष्ठ स्वर्गलोक विस्ताराने खूपच मोठा आहे. येथील काही भागात देवता राहतात. प्रत्येक देवतेचा स्वतंत्र महल असतो. या देवतांचे विशिष्ट अधिकार असतात व आपल्या अधिकारानुसार त्या कार्य करीत असतात. या श्रेष्ठ स्वर्गलोकात विविध विभाग असून या विविध विभागांना वेगवेगळी नावे आहेत. उदाहरणार्थ शुक्रलोक, बुधलोक, चंद्रलोक इत्यादी. या स्वर्गास मिळून स्वर्ग हे एकच नाव रूढ आहे.
शुक्र लोकात संगीताची आवड असणारे संगीत तज्ञ आत्मे राहतात, तर बुध लोकात बुद्धिमान, साहित्य, वाङ्मय यात रुची असणारे आत्मे राहतात. या लोकातील आत्मे पृथ्वी तलावरील मनुष्यांना प्रेरणा देतात. या प्रेरणेमुळेच वैज्ञानिक निरनिराळे शोध लावतात व संगीताला सृजनशक्तीचे सामर्थ्य प्राप्त करून देतात. आता हे सातवा लोक, जो की सर्वोत्तम लोक आहे सगळ्यातला. हा सर्वोत्तम लोक आहे. पृथ्वीवरील अत्यंत पुण्यवान आत्म्यांना या लोकात प्रवेश मिळतो. पृथ्वीवरील आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी अशा महात्म्यांचा येथे निवास असतो. संपूर्ण विश्वामध्ये सद्भाव निर्माण व्हावा, समस्त मानवजातीचे कल्याण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले आहेत, अशा महान आत्म्यांचा या लोकात प्रवेश होतो. या लोकाला सत्यलोक किंवा ब्रह्मलोक असेही म्हणतात. या लोकाच्या अधिपतीला ब्रह्मा किंवा परमात्मा असे म्हणतात. या लोकात राहणारे आत्मे इतके तेजस्वी असतात की 6व्या लोकातील आत्म्यांनाही यांचे तेज सहन होत नाही. मनाचा नाश झाल्यावरच या लोकात प्रवेश होतो. म्हणून पृथ्वी तलावरील योगी साधनेद्वारा मनाचा नाश घडवून आणतात. मनाचा नाश झाल्यानंतरच या ब्रह्मलोकाचे द्वार उघडते. हा लोक अतिशय दैदिप्यमान आहे. 7व्या लोकाच्या अंतिम स्तरावर या लोकाचा अधिपती राहतो. तो 1 ते 6 लोकांचाही अधिपती असतो. या 7व्या लोकाच्या अधिपतीचे दर्शन म्हणजे एखाद्या प्रकाश गोलाचे दर्शन. या प्रकाश गोलातून आशीर्वचन ऐकू येतात. येथील वातावरण वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. आता 8वा लोक. या 8व्या लोकाला विष्णुलोक किंवा वैकुंठ लोक असे म्हणतात. प्राचीन ऋषी येथे राहतात. पृथ्वीवरील सिद्ध महात्मे येथे राहतात. पृथ्वी तलावरील समस्त मानवाचे कल्याण व्हावे म्हणून ज्यांनी कष्ट केले, असे सर्व लोक येथे राहतात. पूर्ण सत्वगुणी आत्म्यांचा या लोकात प्रवेश होतो. हे आत्मे येथे राहूनही पृथ्वीवरील मानवांवर उपकार करण्याचे कार्य करतात. हजारो वर्षांचे तपस्वी, महायोगी, महाऋषी असे महान आत्मे येथे राहतात. या 8व्या लोकाचा एक पोट विभाग असून, मतलब सब डिव्हिजन असं म्हणतो, त्याला नक्षत्र लोक असे म्हणतात. येथेही काही ऋषींचे वास्तव्य. तसेच उच्च कोटीच्या महादेवताही या लोकात राहतात. अत्यंत तेजस्वी असे हे परमात्मे पृथ्वी तलावरील लोकांनी केलेल्या प्रार्थनेला प्रतिसाद देतात. येथे काही आत्मे 20 वर्षांच्या तरुण युवकांप्रमाणे व 16-17 वर्षांच्या तरुण युवतीप्रमाणे दिसतात. त्यामुळे बघा, आपण आपल्या नक्षत्र देवतेचा अभ्यास केलेला होता मॅडम सांगितल्याप्रमाणे. तर ती नक्षत्र देवता असते ना, ती देवता या नक्षत्र लोकात राहत असते. आणि जे आपलं नक्षत्र असतं, मग त्याप्रमाणे ती आपल्याला सहकार्य करत असते. म्हणून आपली जशी नक्षत्र देवता, मग ती नक्षत्र देवता बघा, प्रत्येकाने आपलं ते नक्षत्र झाड वगैरे ते मागच्या वेळी मॅडम इथे टास्क दिला होता त्याप्रमाणे केलं होतं, त्याप्रमाणे सगळ्यांना माहिती असेल. 9वा लोक. संस्कृत मध्ये 7व्या लोकाच्या अधिपतीला ब्रह्मा व 7व्या लोकाला सत्यलोक किंवा ब्रह्मलोक म्हणतात. 8व्या लोकाला संस्कृत मध्ये विष्णुलोक किंवा वैकुंठ लोक असे म्हणतात. येथील अधिपतीला विष्णू असे म्हटले जाते. विष्णूला परमात्मा असेही म्हणतात. 9व्या लोकाला संस्कृत मध्ये शिवलोक असेही म्हणतात. येथील लोकांच्या अधिपतीला परमेश्वर असे म्हटले जाते. 9व्या लोकाच्या शेवटच्या भागाला शक्तिलोक असेही म्हणतात. पृथ्वीपासून इतर सर्व लोकातील आत्म्यांना येथून शक्ती प्राप्त होते. 0 लोक. प्रथम लोकापासून 9व्या लोकापर्यंत परमात्म्याची सत्ता चालते, परंतु 0 लोकामध्ये कुणाचीही सत्ता नाही. या 0 लोकामध्ये 7व्या, 8व्या व 9व्या लोकातील परमात्मे आपला तेथील कार्यभाग संपल्यावर येऊन राहतात. हा 0 लोक इतका विशाल आहे की आपली असंख्य ब्रह्मांडे त्याच्या पोटात सहज मावतील. पृथ्वी व तलावरील महासिद्ध या 0 लोकात योग साधनेद्वारा प्रवेश करतात व स्वतः शून्य होऊन पृथ्वी तलावर सदेहाने जगतात. 0 लोकापुढे महाशून्य नामक प्रांत असून हा प्रांत शून्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. शून्य, महाशून्य या प्रांतांना अनंत, अक्षर, निरक्षर, परब्रह्म अशी अनेक नावे आहेत. योग साधनेद्वारा योगी शून्य, महाशून्यात प्रवेश करतात. अशा सर्व अवस्था निर्विकल्प समाधीनंतरच प्राप्त होतात. मला असा प्रश्न पडायचा, म्हणजे आपण जसं ऐकतो की आत्मा म्हणजे मरत नाही, कधीही मरत नाही.
तर असं वाटायचं की आत्मा मरत नाही, मग तो जातो कुठे? तर ह्या सगळ्यांचा आपण आता जे वाचन केलं त्याच्यातून कळतो की आपण जसे कर्म ज्या योनीत असताना जसे कर्म केले त्याप्रमाणे त्याचा म्हणजे तो आत्मा त्या लोकात राहतो. त्याच्या पुढे आहे सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे काय? तर आपण पाठीमागे वळून बघतो. जेव्हा सिंह ना थोडे पावलं पुढे चालल्यावर पाठीमागे वळून बघतो. जसं मॅडमनी बघा आपल्याला एकदा सांगितलं होतं, आपण इतकं सारं ज्ञान ना विहंगमच्या माध्यमातून घेतो. पण आपण सिंहावलोकन नाही करत, म्हणजे पाठीमागं नाही बघत. तसं सिंह काय करतो माहितीये का? सिंह जंगलचा राजा असतो. त्याला तर कोणापासून भीती नाहीये मरणाची. पण तरीही थोडं पावलं पुढे चालल्यावर तो असं मागे वळून बघतो. का? तर ते पाठीमागे म्हणजे त्याला म्हणतात सिंहावलोकन. तसंच आता आपण ह्याच्यात स्वामींनी सांगितलंय सिंहावलोकन. याच्यामध्ये सिंहावलोकनामध्ये काय काय सांगितलंय की आपण मागं जे काही आतापर्यंत बघितलं ते ते थोडं थोडं सांगितलंय. यामध्ये सांगितलंय अहंकार, भ्रम, मोठेपणा, स्वार्थ अशा अनेक दुष्ट प्रवृत्ती आत्मज्ञानाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. यासाठी सतत आत्मपरीक्षणाची आवश्यकता असते. जीवनातील सर्व व्यवहार करताना आत्मपरीक्षण करत राहायला हवे. दररोज किमान अर्धा ते 1 तास तरी ध्यान करायला हवे. अंडरलाईन करायचं याला. दररोज कमी. तसे तर मागच्या वेळी आपण बघितलं की एका आसनावर बसून कंटिन्यू 4 तास आपण जर ध्यान केलं किंवा मंत्र दीक्षा मिळते. दान, कृतज्ञता, मानवता, परोपकारी वृत्ती इत्यादी सद्गुणांचा अभ्यास सतत केला पाहिजे. परमेश्वराचे नामस्मरण किंवा परमेश्वराच्या एखाद्या स्तोत्राचे पाठ सतत करीत राहावे. याने विचारांवर नियंत्रण प्राप्त होते व मन निर्विचार होण्यास मदत होते. बरं, हे सगळं कशासाठी करायचं आहे? स्तोत्र वगैरे का म्हणायचं? कारण बघा, आपण असंच नुसतं बसलो जरी ना, तरी आपल्या डोक्यात किती सारे विचार येतात. त्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मनाला निर्विकार किंवा निर्विचार होण्यासाठी मदत करण्यासाठी काही काळ अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर आसन स्थिर करण्याची सवय करण्यासाठी. जसे की आपण बघा, जेव्हा पहिल्यांदा ध्यान करायला लागलो, ध्यान झालं का आपलं? नाही. तर हे करण्याच्या अगोदर ध्यानाची बैठक बसण्यासाठी हे स्तोत्र वगैरे म्हणून आपलं आसन स्थिर करावं असं स्वामी म्हणतात. यासाठी म्हणजे सोहमचा अभ्यास करायचा. श्वास आत घेणे व बाहेर सोडणे यावर लक्ष ठेवावे. श्वास घेताना सो व सोडताना हम असे म्हणावे. याने मन स्थिर होण्यास खूप मदत होते. हे तुम्ही ओंकारच्या जे अनुभव मॅडम पोस्ट करत असतात त्या अनुभवांमध्ये ऐकलंच असेल की एक मिनिट. श्वास घेताना सो व सोडताना हम असे म्हणावे. याने मन स्थिर होण्यास खूप मदत होते. दुसरं सांगितलं देवदर्शन. एकाच आसनावर स्थिर बसून 4 तास ईश्वर चिंतन केल्यानंतर आसन सिद्धी प्राप्त होते. त्यानंतर आपल्या आवडत्या देवाचा किंवा देवीच्या मंत्राचा एकाच आसनावर बसून किमान 11,000 जप करावा. मंत्र एखाद्या सिद्ध पुरुषाकडून घेतला असेल तर उत्तम, नसेल तसे शक्य नसेल तर साधनेत यश यावे म्हणून परमेश्वराची प्रार्थना करावी व साधनेला सुरुवात करावी. 3 तास सकाळी व 3 तास संध्याकाळी याप्रमाणे काही काळ साधना केल्यानंतर जे मागच्या वेळी सांगितलं की आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येऊ शकतो किंवा नुपुरांचे आवाज हेच सांगितलंय. सर्वसामान्य माणसाला इतके करणे अशक्य आहे म्हणून त्याने किमान दररोज 1 तासाचे परमेश्वराचे नामस्मरण करावे. जे आपल्याला आवडेल ते नामाचा किमान 1 तास जप करावा. सर्व व्यवहार करताना मुखामध्ये मात्र परमेश्वराचे नामस्मरण करावे. भक्तीमध्ये अनेक मार्ग आहेत. त्यातील हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. या भक्ती मार्गाने मानवाचा महामानव बनतो. त्याला परमशांती प्राप्त होते व जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची सुटका होते. या साधनेने अडचणी व समस्या यावर मात करण्याचे सामर्थ्य येते. ग्रहांचे दुष्परिणाम होत नाहीत. हृदयामध्ये आनंदाचे झरे वाहू लागतात. हा हा तुमचा चेहरा खाली जातोय पूर्ण, थोडासा वरती घ्या. एक मिनिट.
ते स्पॉटलाइट नाही एकदा देणार का? कारण मला कळत नाहीये त्याच्यामुळे. देते देते, एक मिनिट. थँक्यू. ऍक्च्युली हा, याच्यामुळे मला कळत नव्हतं. ठीक थँक्यू. आहे. आता आत्मप्रभेचा उषः काल. आत्मप्रभा म्हणजे काय? अज्ञान, अहंकार आणि दुष्ट प्रवृत्ती यांच्या तिमिरात युगानुयुगे खितपत पडलेल्या व स्वतःचा देह म्हणजेच सर्व काही असे समजणाऱ्या जीवात्म्याला ईश्वरी कृपेचे किरण प्राप्त झाल्यानंतर त्याचा आत्मा जागृत होऊ लागतो. ही आत्मज्ञानाची सुरुवात होय. ईश्वरी कृपेने जागृत झालेला मानव विचार करू लागतो की माझ्यात व पशुमध्ये फरक काय? अरण्यातील पशु आपल्या ठराविक क्षेत्रामध्ये शिकार करतात किंवा चरतात. माणसे सुद्धा आयुष्यभर पोटासाठी राबराब राबतात. मनुष्य इतकेच प्रेम आपल्या संततीविषयी प्राणी, पशु, पक्षी यांनाही असते. मग माझ्यात व त्यांच्यात फरक तो काय? मानवाला श्रेष्ठ म्हणावे तर मानव फक्त बुद्धीचा दुरुपयोग करत असतो. युद्ध, भांडणे, कलह, आतंकवाद, चोरी व स्वार्थासाठी वाटेल ते करीत असतो. मनुष्य श्रीमंत असो वा गरीब, अहंकार व दर्प सर्वांमध्ये जवळजवळ सारखाच असतो. मग मी काय केले पाहिजे की ज्यामुळे माझी या सर्वातून सुटका होईल? मला खरा आनंद, खरी तृप्ती व खरे समाधान कसे प्राप्त होईल? जीवात्म्याच्या अंतरंगामध्ये ईश्वरी कृपेचा किरण पडल्यानंतर जी खळबळ मासते त्याचे हे थोडक्यात वर्णन आहे. विशेष म्हणजे ही खळबळ पुष्कळ वेळा मानवी मन बुद्धीला सुद्धा समजत नाही. खळबळ शब्दातून अभिव्यक्त होण्याऐवजी मानवी मन अशांती, अतृप्ती, बेचैनी यांचा अनुभव घेत असते. सुख दुःख भोगत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरत राहते. अनेक जन्म अशा प्रकारे गेल्यानंतर मन व बुद्धीला जी किंचितशी जाणीव होऊ लागते त्याचे वर्णन अत्यंत थोडक्यात वर केले आहे. म्हणजे ही किंचितशी जाणीव आहे. अशा प्रकारच्या विचारांनी हळूहळू मनुष्य सज्जन बनू लागतो, निरुपद्रवी बनू लागतो. लोक अशा माणसाला सज्जन म्हणतात. आपल्या कुटुंबियांच्या प्रेमामध्ये तो मशगूल झालेला असतो. तो प्रेमळ असतो, पण त्याचे प्रेम वासनायुक्त असते. भावनेच्या प्रांतामध्ये तो असा काही गुरफटून जातो की स्वतःच्या बायको मुलाव्यतिरिक्त त्याला काहीच सुचत नाही. जगातील जवळजवळ 90% जनता या प्रांतात येते. ते सज्जन असतात, प्रेमळही असतात, परंतु त्यांना त्या पलीकडे काय आहे याचा शोध घेण्याची बुद्धी होत नाही. यालाच ते मानवी जीवन समजतात. म्हणजे जे काही आपण संसार करतोय ते सगळं सत्य आहे असं समजून जगातील 90% बघा, आपण आता पण बघतो, आपण आता ध्यान करतोय किंवा आपण विहंगम सारख्या संस्थेला जोडलोय म्हणून आपण थोडाफार बारकाईनं, थोडाफार किंचितचा बारकाईने विचार करू लागतोय. पण आपल्या आजूबाजूचे लोक म्हणजे आपले नातेवाईक असो किंवा बाहेरचे कोणी बघा, त्यांना या सगळ्या गोष्टींची पुसटशी कल्पनाही नसते. ते असं समजतात की हा जन्म म्हणजे सगळं सर्व काही हेच आहे असं. पण आपल्याला थोडेस ज्ञान प्राप्त झाल्यामुळे, म्हणजे पूर्ण नाही किंचितची ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे आपण ऍटलिस्ट थोडासा फरक करू शकतो. म्हणूनच तर हे म्हणजे स्वामींनी पहिल्यांदाच हे सांगितलं ना की ऍटलिस्ट आपण असा तरी विचार करतो की आपण मनुष्य आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे. हे म्हणजे काय? ही म्हणजे थोडीशी ठिणगी लागली आहे म्हणजे आपल्या आतमध्ये, आत्मसिद्धीची म्हणू शकतो. आणि हे ठिणगी हळूहळू जशी जशी वाढत जाईल तसं बरोबर आपलं काम होत जाणार. म्हणजे आपण स्वतः कशाला जन्म झालाय, आपण काय का जन्म घेतलाय, आपला सोल प्लॅन काय आहे, आपलं फ्री विल काय आहे, हे सगळं आपल्याला ऑटोमॅटिक कळत जाईल. कल्पना व भावनेच्या या प्रांतामध्ये मानवाचे अनेक जन्म निघून जातात. शेवटी अशी वेळ येते की त्याच्यावर आपत्ती कोसळू लागतात. या आपत्तींमुळे कल्पना व भावनेच्या प्रांतात गुरफटलेला जीव हळूहळू मुक्त होऊ लागतो. म्हणूनच बघा, जे अध्यात्माला जोडले जातात ते काही डायरेक्ट अध्यात्म करतात का किंवा डायरेक्ट ध्यान करायला आलो का आपण? नाही. आपल्याला काहीतरी प्रसंग आला, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी कोणीतरी सांगितलं आपल्याला की चला ध्यान करून बघा काय होतंय, म्हणून आलो. तर हे स्वामींनी इथं सांगितलंय की इथं ईश्वराला शरण जाण्याची व प्रार्थना करण्याची बुद्धी होऊ लागते. तो तळमळून ईश्वराची प्रार्थना करू लागतो. अशा प्रकारे अनेक जन्म ईश्वर भक्ती, प्रार्थना व प्रेम या प्रांतात निघून जातात.
हळूहळू ईश्वर भक्ती व प्रार्थनेमुळे प्रेमाचा विकास होऊ लागतो. प्रेम कुटुंबापुरते मर्यादित न राहता वैश्विक रूप धारण करू लागते. परंतु वैश्विक प्रेम हृदयात निर्माण होण्या अगोदर अनेक घटना घडतात. कोणत्या घटना घडतात? तर पहिली, मनुष्य दुसऱ्याच्या दृष्टीने विचार करू लागतो. दुसरं, माझे तेच खरे ही आग्रही वृत्ती निघून जाते. तिसरी म्हणजे तो स्थितप्रज्ञ, शांत व निरीक्षक बनतो, म्हणजे ऑब्झर्व करतो भरपूर गोष्टी. स्वतःतील दोष व गुण पाहण्याची वृत्ती त्याच्यात निर्माण होते. सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. हा माझा तो परका असा भाव मनात राहत नाही. इतरांमध्ये गुणांचा विकास करण्याचा तो प्रयत्न करतो. हळूहळू त्याच्यामध्ये करुणा निर्माण होऊ लागते. संपूर्ण सृष्टीवर तो निर्व्याज्य प्रेम करू लागतो. दया, क्षमा, शांती, अहिंसा, करुणा, प्रेम इत्यादी सद्गुण त्याच्यामध्ये निर्माण होतात व मानवता हाच त्याचा धर्म बनतो. पशु पक्षी वनस्पती सर्वांवर तो प्रेम करतो. हळूहळू तो प्रेम करुणा यांचा सागर बनतो. मग याच्यातले जे काही गुण आपल्याकडे येतात, म्हणून बघा डायरेक्ट आपण कोणावर प्रेम करू शकतो का? किंवा हृदयातून बघा आपण मागे सर्वांना प्रेम आणि प्रकाश दिला. खरं सांगू का, पहिल्यांदा जेव्हा आपण हे करतो तेव्हा डायरेक्ट आपण नाही देऊ शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्याला सांगितलं, म्हणजे आपला मुलगा आणि शेजाऱ्यांचा मुलगा बागेत खेळत असतो. पण आपला मुलगा पडल्यावर जेवढं दुःख आपल्याला होतं तेवढंच शेजाऱ्यांचा मुलगा पडल्यावर आपण हे करतो का त्याला, किंवा म्हणजे आपल्याला तेवढं दुःख होतं का? हे जेव्हा होईल तेव्हा म्हणजे आपल्यात वैश्विक प्रेम निर्माण करण्याची ताकद म्हणजे हळूहळू तयार होते असं म्हणू शकतो. बघा आपण बाहेर बघतो जेव्हा, म्हणजे साध्या ठिकाणी पण म्हणजे कुठेही गेलं तरी, म्हणजे ही नॉर्मल गोष्ट मला ऑब्झर्व झाली ती म्हणजे गार्डन मध्ये खेळताना ना आपला मुलगा पडला की आम्ही म्हणजे ज्या आया असतात त्या लगेच उठून पळत जातात, पण दुसऱ्या कोणाचा पडलेला दिसला की तिथेच गप्पा मारत थांबतात, पण त्या उठवणार. म्हणजे हे कशामुळे होतं? कारण आपण तेच सांगितलं की 90% आपण म्हणजे मानवी जीवनात ही चूक करतो की फक्त स्वतःच्या पाशात गुरफटून तेवढं. पण जेव्हा आपल्याला असा दुसऱ्यांचा विचार येईल किंवा दुसऱ्यांबद्दल प्रेम वाटेल, म्हणजे दुसरं आणि आपला यातला फरकच नाही म्हणजे त्याच्यात फरकच आपण करणार नाही, तेव्हा आपण या गुणांपर्यंत जाऊन पोहोचू. आता ह्याच्यानंतरचा आहे आत्मशोध म्हणजे काय? आत्मशोध म्हणजे मी कोण आहे हा विचार ज्याला म्हणजे असं सांगितलं की मी कोण आहे हा विचार ज्याला म्हणजे एक मनुष्याबद्दल सांगितली गोष्ट त्याला सतत अस्वस्थ करतो. माझे हात पण मी हात नव्हे, माझे पाय पण मी पाय नव्हे, मी कोण आहे ह्याचा विचार करत असताना मी डोळ्याने पाहतो पण मी डोळे नव्हे, कान, नाक, तोंड ही सर्व इंद्रिय माझी आहेत पण मी इंद्रिय नव्हे, मग मी आहे तरी कोण? देहाने तो जगातील सर्व व्यवहार करीत असतो तेव्हा त्याच्यातील अहंकार पूर्ण रूपाने कार्य करत असतो. बघा आपण काही काम केलं मी केलं असं म्हणतो ना आपण, पण इथं जेव्हा आत्मशोध होतो तेव्हा त्याला कळतं की हे हात म्हणजे हे हात माझे आहेत, पण हा हात म्हणजे मी आहे का? नाही. असं खरे पाहिले तर त्याच्यातील मी निद्रिस्त असतो व फक्त अहंकारच जागा असतो. झोपलेला मी व जागृत अहंकार जीवनामध्ये असंख्य समस्या निर्माण करतात. या अहंकारामुळेच आपण जे काही करीत आहोत ते अगदी बरोबर आहे असे वाटत राहते. गुन्हेगार किंवा महाकंजूस माणसाला सुद्धा आपण जे काही करतोय ते बरोबर आहे असे वाटत राहते. तो स्वतःला उत्तम दर्जाचा मनुष्य समजत असतो. अध्यात्मामध्ये प्रगती होण्यासाठी मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास केल्यास ते आध्यात्मिक प्रगतीला सहाय्यभूत ठरू शकेल असे वाटल्याने मी भिन्न भिन्न प्रकृतीच्या व्यक्तींच्या सहवासात राहून मानसशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले असं स्वामी म्हणतात. त्यातील माझे अगदी मोजके अनुभव येथे कथन करीत आहे. त्यांनी एक नाव दिलेलं नाहीये. एक म्हणजे हा एक माणूस होता, असा एक माणूस होता. तो गुन्हेगार होता. त्याच्या टोळीमध्ये जवळजवळ 200-250 लोक होती. तर त्या ची टोळी अगदी भयानक गुन्हे करीत असते. या टोळीच्या सहवासात जेव्हा मी राहिलो तेव्हा मला आलेले अनुभव. आपण जे काही करत आहोत यात आपले काही चुकत आहे असे या लोकांना वाटत नसे. इतरांना पीडा देण्यातच त्यांना आनंद होत असे. माझ्या सहवासात राहिल्यानंतर काही दिवसातच या लोकांच्या हृदयामध्ये एक प्रकारची खळबळ होत आहे असे वाटू लागले. तरीही त्यांना आपण जे काही करत आहोत त्यात काही चुकत आहे असे वाटत नव्हते.
हृदयात सुरू झालेली ही नवीन प्रकारची खळबळ त्यांना अस्वस्थ मात्र जरूर करत होती. हळूहळू ही अस्वस्थता एवढी वाढू लागली की मला पाहिल्याबरोबर कित्येकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असत. ही संधी साधून मी त्यांना म्हणत असे, हे बघा, मी साधू आहे, लहानपणापासून परमेश्वराची भक्ती करते, तरी पण परमेश्वराने मला जी काही आयुष्य मर्यादा दिली आहे ती सर्वसाधारण माणसाची जी आयुष्य मर्यादा असते म्हणजे 60-70 वर्ष तेवढीच आहे. या जगामध्ये फक्त 60-70 वर्ष जर जगायचे असते व बालपणातील 15 वर्ष व वृद्धावस्थेतील 15-20 वर्षे जर परावलंबित जीवन जगणार असू आपण, तर मधल्या 20 वर्षाच्या काळात गुन्हेगारी कृत्य करण्याऐवजी चांगली कृत्य जर केली तर काय बिघडेल? तुम्ही विचार करून बघा. तुम्ही पण 50-60 वर्ष जगणार, मी पण 50-60 वर्ष जगणार. तुम्ही पण रोज 100 ग्रॅम अन्न खाणार म्हणजे जे काही असेल तर मी पण रोज 100 ग्रॅम अन्न खाणार. तुम्ही पण 3-4 मीटर कापड वापरणार, मी पण 3-4 मीटर कापड. फरक फक्त इतकाच आहे की तुम्ही वाईट कृत्य करणार, त्याची फळे भोगणार व मी चांगली कृत्य करणार व आनंदात राहणार. माझ्या साध्या सोप्या भाषेतील उपदेशाने त्यांच्या मनावर परिणाम होत असे व त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असे. कितीतरी लोकांनी नंतर गुन्हेगारी करणं सोडून दिलं. यावरून मी एक निष्कर्ष काढला की सत्पुरुषांच्या सहवासामध्ये माणसामध्ये परिवर्तन घडून येत असते व यासाठी परमेश्वर सत्पुरुषांना अवतार घ्यायला लावत असतो. बघा, म्हणजे संगत का असर म्हणतात ना, ते यासाठी आपण म्हणून ग्रुपमध्ये बघा, हे आपल्याला पण जाणवत असेल, तुम्हाला जाणवत असेल, जेवढा जास्त वेळ आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो, म्हणजे प्रयोग करायचा असेल तर करून बघा. आपलं जर तुम्हाला एखाद्या म्हणजे महिला मंडळामध्ये किंवा भिशी ग्रुपमध्ये जाऊन बघायचं थोडे दिवसासाठी, तिथले वाईब्स कशा असतात म्हणजे अनुभवला असेल तर तुम्हाला कळेल. फक्त ही नसल्या जी कोणी नसते तिच्याबद्दल बोलणं असतं. हे जर आपण जसं विहंगमशी जोडलंय, आपण बघा इतके सारे लोक म्हणजे 40 लोक, तुम्ही कधी विचार केलाय का 40 बायका न बोलता एका ठिकाणी शांत बसू शकतात? शक्य आहे का हे? पण इथं होतं. कशामुळे ते? कारण ती ऊर्जेची फ्रिक्वेन्सी असते. तसंच संगत ह्याच्यासाठी स्वामी म्हणतात की म्हणूनच सत्पुरुषांचा जन्म याच्यासाठी होतो की त्यांच्या संगतीने म्हणजे जे काही आत्मा आहे त्यांचा उद्धार व्हावा. संतांमध्ये दया, करुणा, प्रेम इत्यादी सद्गुण असतात व परोपकार करण्यासाठीच त्यांनी जन्म घेतला असतो. यामुळे गुन्हेगार लोकांवर सुद्धा सत्पुरुषांच्या दिव्य स्पंदनांचा परिणाम होऊन त्यांच्यामध्ये सात्विकता निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु परमेश्वराने दिलेल्या या अनुपम संधीचा दुरुपयोग केल्यास पुढे भयंकर शिक्षांना तोंड द्यावे लागते. म्हणून सत्पुरुषाच्या सहवासाने सज्जन बनण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. सत्पुरुषाची भेट झाल्यानंतर परोपकार व दान या 2 गुणांचा आश्रय करून सद्गुणांचा गुणाकार व दुर्गुणांचा भागाकार करायला हवा. तसे न केल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. परंतु मनुष्य येथे फसतो. सत्पुरुषांमधील नम्रतेचा तो गैरफायदा घेतो. त्यांना स्वतःच्या इच्छेनुसार वागायला लावतो व पुण्य मिळवण्याऐवजी पापाचे डोंगर रचतो. मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे मला या गोष्टीची थोडीफार जाणीव होती. त्यामुळे ते करीत असलेल्या कृत्याचा पश्चाताप त्यांना होऊ लागल्याबरोबर मी त्यांच्यापासून दूर निघून गेलो. याचा परिणाम असा झाला की त्या टोळीमधील बऱ्याचशा लोक गुन्हेगारी सोडून सन्मार्ग पत्करला. फक्त 1-2 माणसे सन्मार्गाकडे वळू शकली नाहीत. त्यांनी असं हे एक उदाहरण स्वामींनी स्वतःच्या आयुष्यातलं सांगितलं. अजून एक सांगितलंय की एक माणूस होता जो की महाकंजूष, एक व्यक्ती होते जे की महाकंजूस वृत्तीचे होते. एका पैशाचाही दानधर्म करणे त्यांना माहित नव्हते. परिणाम असा झाला की दरवर्षी त्यांना कोणीतरी फसवत असे. मला हे माहित होते की या महाशयांच्या कंजूस वृत्तीमुळेच त्यांचे नुकसान होत आहे. माझा प्रेमळ स्वभाव त्यांना खूप आवडायचा. याशिवाय हा साधू कोणाकडून काही घेत नाही ही बातमी अगोदरच त्यांच्या कानावर पोहोचली असल्याकारणाने या महाशयांनी माझ्याशी मैत्री केली होती. काही दिवसांच्या परिचयानंतर महाशयांनी दरवर्षी आपले कसे नुकसान होत आहे सांगितले. मी त्यांना सांगितले, तुम्ही थोडे थोडे दान करीत जा म्हणजे तुमचे नुकसान होणार नाही. कालांतराने माझ्या असे लक्षात आले की हा मनुष्य मनापासून दान करीत नसून केवळ गधा मजुरी म्हणून करीत आहे. म्हणजे विशेष म्हणजे मनापासून दान करीत नसूनही त्याची समस्या सुटली होती. यावरून एक गोष्ट लक्षात येते की दान तुम्ही मनापासून केले नाही तरी त्याचे फळ मिळते व मनापासून केले तर त्याचे फळ अनेक पटीने मिळते. ईश्वरी मायेचा प्रभाव असा असतो
की प्रत्येक मनुष्याला, मग तो भिकारी असो अथवा राजा असो, निरुपद्रवी असो अथवा उपद्रवी, प्रत्येकाला आपण जे करतो ते बरोबर आहे असेच वाटत असते. असे वाटणे हीच वैष्णवी माया होय. या मायेमुळेच हे सर्व जग आहे. जोपर्यंत मानवाला मी जे करतो आहे ते बरोबर आहे असे वाटत राहते, तोपर्यंत अध्यात्माची सुरुवात होणे शक्य नाही. कारण जोपर्यंत मी करतो आहे ते बरोबर असे वाटत राहते, तोपर्यंत त्याच्यातील अहंकार पूर्णपणे जागृत असतो व हा अहंकार कधीही मानवाला आध्यात्मिक मार्गात प्रगती करू देत नाही. याकरता मानवाने मी कोण आहे, कुठून आलो, कोठे जाणार यावर चिंतन करायला हवे. जागृत अवस्थेमध्ये अशा प्रकारे मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. दररोज यासाठी एक सांगितलं स्वामींनी, दररोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपल्याला आपल्या स्वप्नांचाही विचार करावा. मनुष्य जेव्हा स्वप्नांवर विचार करायला लागतो तेव्हा त्याच्या पुढील गोष्टी लक्षात येतात. दिवसा सर्व व्यवहार करताना अहंकाराचं जबरदस्त आवरण मीवर पडलेले असते. हे आवरण इतके जबरदस्त असते की त्यात मीचे अस्तित्व नष्ट झाले असते व असतो फक्त अहंकार. हा अहंकार आहे असे म्हणत असतो. आता हाच श्रीमंत असेल तर, म्हणजे जो माणूस असतो ज्याला हे स्वप्न पडलं, तो जर म्हणत असेल की मी तो श्रीमंत असेल तर तो काय म्हणतो, तर मी म्हणतो तेच खरे या रूपाने त्याच्यामधील अहंकार प्रकट होतो. आणखी पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याच्या बुद्धीला तो व्यवहारिक चातुर्य असे गोंडस नाव देऊन मोकळा होतो. पैशाचा प्रभाव अशा माणसाला कंजूस बनवतो. लोभ व स्वार्थाने तो अंध होतो व अनेक प्रकारच्या दृष्ट प्रवृत्ती त्याच्यात निर्माण होतात व त्याची अधोगती होते. जर हाच माणूस भारताच्या जंगलातील आदिवासी असेल तर तो सतत पोटाची चिंता करतो. दिवसभर अंगावरचे फाटके कपडे घालून हिंडेल, अंघोळ करणे, केस विंचरणे या गोष्टीची त्याला कधीच आठवण होत नाही, कारण पोटाची चिंता त्याला सतावत असते. हीच परिस्थिती पृथ्वी तलावरील चांगल्या, वाईट, दुष्ट, गुन्हेगार अशा माणसांची असते. व सर्व माणसांना आपण करतो आहे हे अगदी बरोबर व योग्य आहे असे वाटत राहते. स्वप्नामध्ये मात्र जी व्यक्ती असते त्याचा अहंकार चक्क झोपलेला असतो. जागपणी मात्र तो इतरांवर गुरगुर करत असतो. तो स्वप्नामध्ये मात्र परिस्थितीचा गुलाम असतो. परिस्थिती तिथे त्याला कधी अरण्यातून भटकवते किंवा चाबकाने फोडून काढते किंवा मखमली गादीवर झोपवते. येथे मात्र त्याचा अहंकार हे परिस्थितीचे गुलाम झालेले असतात. जर दिवसा माझ्या मनात आले तर हे करेन, माझ्या मनात आले तर ते करेन म्हणणारा स्वप्नात मात्र चांगल्या व वाईट गोष्टींचा अनुभव घेत असतो. तेथे काही करणे त्याच्या हातात नसते. आजकालचे नास्तिक लोक आत्मा व ईश्वर यांचे अस्तित्व मानत नाही. परंतु स्वप्नावस्थेमध्ये आपण इतके अगतिक का होतो याचे उत्तर त्यांना देता येत नाही. हिमालयातील एका योगाने मला स्वप्नामध्ये स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे कशी मिळवायची याची साधना शिकवली होती. या साधनेने स्वप्न पडणे या अवस्थेवर विजय मिळवता येतो व नंतर स्वप्न देवता स्वप्नात येऊन मार्गदर्शन करते व आपल्या प्रश्नांची उत्तरे देते. ज्यांना मीचा शोध घ्यायचा आहे त्यांनी जागृतावस्थेमधील अहंकार व स्वप्नावस्थेतील अगतिकता या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करून मी त्यापासून वेगळा आहे याची सतत जाणीव ठेवावी व मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्नपूर्वक या सर्व गोष्टींवर म्हणजे जागृतावस्थेतील अहंकार, स्वप्नावस्थेतील अगतिकता, मनामध्ये सतत फिरणारे विचारचक्र, या विचारांना थांबवण्याची अक्षमता इत्यादी सर्व गोष्टींवर मन केंद्रित करून मी या सर्व गोष्टींपासून कसा वेगळा आहे यावर चिंतन करीत हळूहळू या सर्व गोष्टींपासून स्वतःची सुटका, ईश्वर भक्ती, दान, परोपकार या गोष्टी मानवाला अंतर्मुख करतात, अध्यात्माकडे वळवतात. मी वरील अनेक जन्म ईश्वर भक्ती, दान, परोपकार अनेक व्यक्ती अनेक जन्म आपण हे दान परोपकार केल्यामुळे अंतःकरणात प्रेम वाढू लागते. तसा तो अधिक परोपकारी बनतो. ईश्वर सर्व बाजूने त्याला सहकार्य करीत असतो. विश्वातील सर्व मानव, पशु, पक्षी, प्राणी
वनस्पती अशा सर्वांविषयी प्रेम व करुणा अंतःकरणात पूर्णपणे निर्माण झाल्यानंतरच अंतर्मुखता प्राप्त होते. अंतर्मुखता प्राप्त झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने मीचा शोध सुरू होतो. अर्थात अंतर्मुखता एकदा प्राप्त होत नाही, यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. अंतर्मुखतेची सुरुवात अंतर्निरीक्षणाने होते. जसजसे अंतर्निरीक्षण जमू लागते तसतशी बुद्धी अधिक प्रगल्भ होऊ लागते. स्वतःतील दोष कळू लागतात. स्वतःतील दोष कळू लागले म्हणजे अंतर्निरीक्षण या अभ्यासाची पहिली पायरी आपण चढलो असा अर्थ समजावा. याला आत वळून पाहणे असेही म्हणतात. बराच काळ प्रयत्न केल्यानंतर व सतत स्वतःवर लक्ष ठेवल्यानंतरच ही अवस्था प्राप्त होते. यानंतर हळूहळू मनाला बाह्य विषयांची गोडी वाटेनाशी होते. ही अंतर्निरीक्षण अवस्थेची शेवटची पायरी होय. पैसा, वस्तू, मोठेपणा इत्यादी सर्व विषयांवरून मन उडते. हळूहळू हे मन अंतर्मुख होऊ लागते. जसजसे मन अंतर्मुख होऊ लागते तसतसे संसारातील विषयांची चर्चा करणे सुद्धा आवडेनासे होते. मन सर्व विषय सोडून ईश्वराकडे ओढ घेऊ लागते. अंतर्मुखता प्राप्त होणे ही अध्यात्मातील एक अत्यंत उच्च अवस्था असते. अनेक जन्माच्या पुण्याईनंतरच ही अवस्था प्राप्त होते. अनेक जन्मांच्या सत्कर्मांचे फळ म्हणून अंतर्निरीक्षण ही अवस्था प्राप्त होते. अंतर्निरीक्षण अभ्यास जेव्हा परिपक्व अवस्थेला पोहोचतो तेव्हा अंतर्मुखता ही अवस्था प्राप्त होते. अंतर्निरीक्षण ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर मानवाला दोष कळू लागतात. हळूहळू हे दोष घालवायचे कसे यावर चिंतन सुरू होते. नामस्मरण, प्रार्थना, सद्गुणांचा अभ्यास इत्यादी उपायांनी स्वतःतील दोष काढण्याचा, सद्गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा लागतो. दया, क्षमा, शांती, करुणा, अहिंसा, प्रेम, परोपकार, निस्वार्थता, ईश्वर भक्ती, निरपेक्षता, कृतज्ञता, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती इत्यादी गुण अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. 50 सद्गुण प्राप्त झाल्यानंतरच मानव महामानव बनतो व परमात्मा बनतो. जसं काल शुक्रवारी आपण ऐकलं किती 64 गुण असे 50 गुण प्राप्त जरी झाले तरी आपण मानव म्हणजे महामानव बनू शकतो. या महामानव अवस्थेनंतरही प्राप्त करण्यासारख्या खूप गोष्टी असतात, परंतु त्याची चर्चा करणे येथे योग्य नाही. जेव्हा मनुष्य स्वतःतील दोष पाहण्यास शिकू लागतो व काढण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मज्ञान तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गातील त्याचे पहिले पाऊल पडलेले असते. अभ्यास, ध्यान, चिंतन व परोपकार या प्रवृत्ती त्याला आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावरूनच पुढे पुढे जाण्यास मदत करू लागतात. याच्यासाठी कशी साधना करायची हे स्वामींनी सांगितलंय की जर या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये दिसत असल्या किंवा आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर साधना करताना आळस करायचा नाहीये. तसंच आळस हा साधकाचा पहिल्या नंबरचा शत्रू असून तो कशानेही जात नाही. आळस जावा म्हणून नियमित साधना करायची माणसाने सवय लावायला हवी. हळू आसन स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला 15 मिनिटापासून सुरुवात करून ही सवय हळू वाढवीत जावी. हे करीत असताना आपण आपल्या आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवावे व मनातल्या मनात मंत्र जप करीत राहावा व देवतेची प्रार्थना करावी. ज्याला फक्त आत्मज्ञानाच्या मार्गाने जायचं असेल त्याने हातात माळ घेऊन जप करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी श्वासोच्छवासावर लक्ष ठेवण्याची अत्यंत आवश्यकता असते. अशा प्रकारे आसन स्थिर करण्याचा अभ्यास वाढवावा. 3 ते 3.5 तास एकाच आसनावर बसता येऊ लागले की खूप प्रगती झाल्याचा अनुभव येतो. आनंदाच्या समुद्रात आपण पोहत आहोत असे वाटते. अथांग आनंदाच्या समुद्रामध्ये एखाद्या स्पंज प्रमाणे साधक डुंबत राहतो. साधकाच्या लक्षात येते की आनंद कुठल्याही भौतिक वस्तूत नसून ती एक अवस्था आहे. हळूहळू साधकाला या परमानंदाची सवय लागते व या साधनेच्या समुद्रात तो खोल खोल बुडी मारू लागतो. येथपर्यंत प्रवास पूर्ण झाल्यानंतर मंत्र जप किंवा मंत्र साधना करायची आवश्यकता राहत नाही. सतत श्वासावर लक्ष ठेवणे एवढीच साधना बाकी राहते. तर इथं आज आपण थांबूया. पुढचा भाग
उद्या करूया. पण आज खूप सुंदर जे वाचनात आलं ते त्याच्यावर सगळ्यांनी आत्मचिंतन करायचं आहे. जसं की मनुष्य आपण का जन्माला आलो हा रोज प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपण कुठे जाणार आहोत? आपण आपण हा जन्म का घेतलाय? मृत्यूनंतर आपण तर हे सगळं किंवा आपल्याला काय म्हणजे पुढे जाऊन काय करायचंय? आपल्या आत्म्याचा प्रवास कुठपर्यंत आहे? किंवा आपल्याला त्याला कुठपर्यंत त्याचं डेस्टिनेशन कुठं ठेवायचंय? जसं की आपल्याला जर समजा 7व्या किंवा 8व्या लोकात जायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कसं प्रयत्न करायला लागतील? यासाठी आत्मचिंतन करूया आपण आणि राहिलेला भाग उद्या वाचूया. तर तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी खूप सगळ्यांना छान. खूप खूप धन्यवाद. अनुजा मॅडम खूप छान सांगितलं. दत्तावधूतांनी बघा काही वेगळं सांगितलंय का? आपण सगळी ही हो चर्चा मॅडम. केलेलीच आहे. मला हो स्पॉटलाइट द्या मी जरा पहिल्याच मदत दिवशी सुलोचना मॅडम मॅडम. हा बोला हे मॅडम आहे ना बोला ना मी अनुजा मॅडम. पहिल्याच दिवशी हे पुस्तक हो आवाज येतो मॅडम हे पुस्तक ना घ्यायच्या वेळीच असं वाटलं की ह्याच्यातलं आपण आधी शिकलोय आणि हे रिव्हिजन असतं ना एक प्रकारचं येस, रिव्हिजन रिव्हिजन. आणि आणि हे तेही मॅडम तुम्ही एक ध्यान घेतलेलं दत्तावधूतांनी होतं. दत्तावधूतांच्या मुखातून रिव्हिजन म्हणजे किती नशीबवान आहोत हो आपण नाही का? आणि अनुजा खरंय. मॅडम कडनं आलं हे पुस्तक वाचायचं. दरवेळेला सगळे मंगल मॅडमना धन्यवाद देतात. असं काही नाही. शकुंतला मॅडम स्वतःहून म्हटले सीता घेते. अनुजा मॅडम स्वतःहून म्हटल्या आत्मसिद्धी घेते. तर हे ग्रुप एनर्जी यालाच म्हणतात. ग्रुप कडनं आपोआप येतं, दुसऱ्यांची सेवा घडते, जे जे गरजेचं आहे ते ते होतं. तर आता याच्यात अनुजा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे वैतरणा नदीचा उल्लेख आलाय. तर हे मी उद्या घेणारच आहे. उद्या आपलं ग्रहणानिमित्त खास कार्यक्रम आहे 3:20 ते 6:45. मी आता कोऑर्डिनेटर ग्रुपवर टाकले, तुम्हाला सगळ्यांना सांगते तयारी करून ठेवा. वैतरणीच्या ऐलतिरी मी पुस्तक घेतले बघा, या अनुजा मॅडमच्याच फ्लायर मध्ये आहे. ते मी हो यासाठीच घेणार होते, पण आता थोडस मी ते सुचेता मॅडम घेतायत का बघते. कारण जरा माझं मानेचा प्रॉब्लेम झालाय. डॉक्टरने मला आराम करायला लावलाय, स्क्रीन टाइम कमी करायला लावलाय, 1 तासापेक्षा जास्त नाही. तर 1 महिना स्ट्रिक्टली मला रेस्ट घ्यायला सांगितले. तर वैतरणीच्या ऐलतिरी सुचेता मॅडमना पाठवून देते मी. त्या 13 तारखेनंतर अवेलेबल आहेत. तोपर्यंत नूतन मॅडम घेतात का बघू. तर हे वैतरणीच्या ऐलतिरी पुस्तकाबद्दल, ते खूप महत्वाचं पुस्तक आहे आपल्यासाठी. त्यामुळेच ते अचानक आलं आणि मी फ्लायर मध्ये पोस्ट केलं. आज मॅडमने उल्लेख केलाय, स्वामींनी त्याबद्दल सांगितलंय. दुसरं असं की दानाबद्दल आलंय आणि श्राद्धाबद्दल आलंय. तर उद्या आपण श्राद्ध विधी करणारच आहोत आणि दानाचा संकल्पही करणार आहोत. तर पाकिट घेऊन बसा. जे अन्न पदार्थ द्यायचे तुम्हाला दानाला ते घेऊन बसा. त्याला उद्या स्पर्श करणं गरजेचं असतं. काही श्राद्धानिमित्त करणार असेल तर ते शिधा घेऊन बसा. तर्पणसाठी कुशाग्र गवत असतं, काय आपण म्हणतो त्याला दर्भ, तो मिळाला तर आज आणून ठेवा. तुळस काढून ठेवा, आज बेल काढून ठेवा, आणून ठेवा. उद्या काही नाही, उद्या झाडांना हात नाही लावायचा. कारण 6:30 पासूनच वेध लागतायत. तर आज ही तयारी करून ठेवा. काळे तीळ आणून ठेवा. आणि जे महत्वाचं आज वाचलं म्हणजे माझ्यासाठी तर ही फारच महत्वाची, आजचं मानुजा मॅडमनी वाचलं आणि माझ्या लक्षात आलं. बघा कोऑर्डिनेटर ग्रुपवर प्रूफ आहे. कोऑर्डिनेटर ग्रुपवर मी हे सगळं लिहिलेलं आहेच आहे. पण त्याच्यात अजून एक झालं अनुजा मॅडमनी वाचल्यामुळं, की मला ऊर्जेने सूचना केली की एक रहस्य उद्या सांगते, की हे जे आहे मॅडम बोलत होते आपण संसारातच अडकून राहतो आणि त्यातच आपल्याला खरं वाटतं आणि आपल्याला दुसऱ्यासाठी वेळ मिळत नाही. तर याच्यामध्ये एक महत्वाचं जे काही आहे गूढ, कारण आता जी ऊर्जा येते ती अजून अडकवणारी येणार आहे आपल्याला. मोह, लोभ, भोग याच्यात अडकवणारी ऊर्जा सुरू झाली आता आणि विनाकारणच आपल्याला त्याचा मोह होत जाणार आहे. आणि हीच वेळ रामायणाच्या वेळेला जी काही ऊर्जा सुरू झाली, महाभारताच्या वेळेला जी ऊर्जा सुरू झाली ती आता सुरू झाली आता उद्याच्या ग्रहणामुळे. आणि एकीकडे अडकवून आहे आपल्याला लोभात, मोहात, भोगात. त्याच वेळेला असेन्शनची ऊर्जा. जो कोणी यात अडकणार नाही,
ते फार अवघड आहे, कारण ऊर्जात जर मोहात अडकवणारी ऊर्जा असेल तर अवघड आहे ना, त्याच्यात आपण न अडकून आपल्या आपल्या मार्गावर चालत राहणं हे चॅलेंज आहे, परीक्षा आहे. आणि हा सगळा राहू आणि केतूचा खेळ सुरू होणार आहे. आणि आपल्याला माहितीये, एकदा का राहू केतू आपल्या ग्रहात आले, ग्रहाचा त्रास सुरू झाला की आपल्या डोळ्यांवर झापड निर्माण करतो, पडदे निर्माण करतो. आणि भले भले त्याच्या सापळ्यात सापडतात, कारण आपल्याला जे खरं आहे ते दिसतच नसतं त्यांच्या पडद्यामुळे. तर हा ऊर्जा हाच खेळ खेळणार आहे. मग यात अडकू नये म्हणून एक हे आहे, पर्याय आहे. त्याचंही उद्याच घ्यावं हे मला सूचित झालं आत्ताच मॅडम वाचल्यामुळे. कारण ग्रहण काळामध्ये आपण जे काही निश्चय करतो, संकल्प करतो, ते जास्त फलित होतात. दानाचे म्हणा किंवा तर्पणाचे, आपल्या पितरांसाठी आठवण काढणं, त्यांना चांगलं वाटतं असं म्हटलंय मॅडम आता. तर ते पण आपण ग्रहण काळात जर केलं, जे दान द्यायचे त्याला हात लावून बाजूला ठेवलं, अन्नाला हात लावून बाजूला ठेवलं, पैशाला हात लावून पाकिटात ठेवलं, तर ग्रहण काळाचे हे फायदे कित्येक लाखांनी आहेत. चंद्रग्रहणाचे, सूर्यग्रहणाचे कोटीपटीत आहे. तर हे उद्या करायचे. तर हा जो मोह जाळ सुरू झालाय त्यात अडकू नये म्हणून काय काय काढून ठेवा बाजूला. बदाम तुमच्या इच्छेने, 5 म्हटलं तर 5, 1 म्हटलं तर 1, पाव किलो म्हटलं तर पाव किलो बदाम, काजू, पिस्ते, मनुका, अक्रोड हे 5 पदार्थ काढा. मग उद्या सांगते मी, पण त्याला हात लावणं महत्वाचं आहे म्हणून मी आता एवढं ऍड केलं. बाकीचं सगळं मी कोऑर्डिनेटर ग्रुपवर पोस्ट केलंच आहे. आता आमचा शेड्यूल तयार झाला की टाकते. पण उद्यासाठी तुम्ही बेल आणा, काळे तीळ आणा, दर्भ आणा, बेल आणा, तुळशीचं खोडून ठेवा आणि हे 5 पदार्थ ठेवा. दानाचं काही असेल ते पाकिट ठेवा जवळ, पैसे ठेवा मॅडम एकदा सांगा ना. उद्यासाठी. बदाम, हा, काजू, पिस्ते, मनुका, अजून काय? काजू, पिस्ते, मनुका, बेदाणे, अक्रोड 5 पदार्थ. मग मी उद्या सांगेल. फक्त अक्रोड, आणून हा. ठेवा. आणून पाच ठेवतो, हा. पाच ठेवा किंवा 100-100 ग्रॅम, 50-50 ग्रॅम, किती तुमच्या इच्छेने. त्याचं काय करायचं पण हे असणं उद्या महत्वाचं आहे. काळे तीळ मागच्या वेळेला सांगितलंच होतं. बाकी उद्या सकाळपासून देवपूजा काही करायची नाही, देवाला हात लावायचा नाहीये, काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला एक लोटा जो असतो आपला तांब्याचा, चांदीचा, तो तुमच्या टेबलवर ठेवून द्या जिथे करणार आहात उद्या मीटिंग. देवाला हात नका लावू द्या. आजच हे साहित्य गोळा, तांब्याचं भांड असतं ना, पात्र, पळी आणि हे ते, किंवा चांदीच असं ठेवा आपल्याला तर्पणाला पितरांसाठी. आणि ज्या ज्या पितरांचं काही करायचंय ते. बर, आता 4 तारखेला प्रतिपदा पण येतेय, त्यामुळे संकल्प आहे. आता उद्या महत्वाचं मॅडमनी सांगितल्यामुळं मी ते लिहिलंच आहे कोऑर्डिनेटरच्या मेसेजमध्ये. आसन, आसन सिद्ध होतं ग्रहण काळात, मंत्र सिद्ध होतो, जपमाळ सिद्ध होते. त्यामुळे तुमच्याजवळ काही नवीन माळ असेल किंवा तुमच्या मनात असेल ते आणून ठेवा. तर तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ किंवा स्फटिकाची माळ तुम्हाला जर मनात असेल किंवा तुम्ही आणून ठेवलेली असेल घरात, सिद्ध झालेली नसेल, जसे मी माझ्या वडिलांना दिली होती, त्यांनी दिली होती टाकून, ती घेणार आहे उद्या सिद्ध करायला. कोणालाही भेट देता येईल ना. माझ्याजवळ 2 माळा आहेत. मी सोन्यातली सुद्धा रुद्राक्ष माळा केली. असं काही असेल तुमच्या जवळ तर ते सिद्ध करा. माळा घ्या उद्या. मंत्र सिद्ध होतो. तुम्हाला जर गुरुंनी मंत्र दिला नसेल तर तुम्ही विचार करा की एकच मंत्र घ्यायचा आहे उद्या. सुलक्षणा मॅडम भरपूर घेणार आहेत, मी पण घेणार आहे. पण इतर काळ तुमचा एक मंत्र काढून ठेवा उद्या सिद्ध व्हायला, एकच मंत्र. तो उद्या जास्तीत जास्त जर तुम्ही म्हणत म्हणत ध्यान केलं तर तो मंत्र सिद्ध होतो ग्रहण काळात. चंद्रग्रहण आहे उद्या, भरपूर वेळ मिळतोय आपल्याला, 3-4 तास. तर तो एक मंत्र काढून ठेवा, तुमचा असेल तर उत्तमच. आणि आसन, आसन जर नवीन काही असेल घेतलेलं, मी जसं आता तुम्हाला सांगितलं कोकरूचं आसन आणलंय. लोकरी मधलं सुद्धा कोकरू, म्हणजे ज्याची हे काढत नाही फर, खूप छोट्या कोकराची पहिल्यांदा काढली जाते, ती खूप महाग असते. त्याचं मी आणलंय, ते मी उद्या करणार आहे. तर ते
माझ्यासाठी नाही आणलेलं, मी असंच आणलं पिरॅमिड मध्ये वगैरे बसायला. तर हे आसन तुम्ही तुमचं रोजचं आसन सुद्धा सिद्ध करा उद्या. त्याच्यावरच बसा. नवीन काही असेल, कोणाला गिफ्ट द्यायसाठी काही असेल तर जरूर सिद्ध करून द्यावं ना. आपल्याकडनं चांगलं कर्म जेवढं होईल तेवढं आपण दानाचं सुद्धा उद्या काढणार आहे. तर हे आसनं, माळा असेल, तुम्ही गिफ्ट देऊ शकता कोणालाही सिद्ध करून. अशा गिफ्ट किती चांगले आहेत. आणि बघा स्वामी काय म्हणतात मंत्रांचं, जपाचं. पण ग्रहण काळामध्ये खास पॉवर असते. तसंच आज रात्री मी काही ध्यान घेणार नाहीये, पण सुजाता मॅडम आणि बाकीचे कोऑर्डिनेटर घेणार आहेत. तर आजची जी पॉवर आहे ती महाशिवरात्री सारखीच आहे. 4 ज्या रात्री असतात महान, त्यापैकी आजची होळी पौर्णिमा असते. तर आज सुद्धा 12 ते जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही ध्यान करू शकता. आणि अनुभव जरूर ग्रुपवर पोस्ट करत चला. कारण काय ऊर्जा होती, काय झालं, हे सगळं उद्याचं. कारण अनुभव लिहिणं, अनुभव पोस्ट करणं हे सुद्धा सिद्धीचाच एक मार्ग आहे. आपण जो अनुभव आणतो त्याला सिद्ध करतो. समजा आता तुम्ही काही पितरांसाठी करताय, तर त्याचा काही अनुभव आला, तर ते लिहिले आणि अजून तो सिद्ध होतो अनुभव. अजून त्याची पॉवर वाढते. हे सिद्धीकरणच असतं. सामूहिक चेतना पेरणी असते. सिद्धीकरण असतं आपला अनुभव आपण ग्रुपला सांगणं म्हणजे. ते जरूर करायला शिका. आणि मॅडमने अजून एक महत्वाचा पॉइंट सांगितलं, सिंहावलोकन. मी आता टूरवरनं आले. मी गेल्या सगळ्या आलेल्या टूर लिहून काढले. त्याचा काय उपयोग आहे का मला? काही नाही. पण सिंहावलोकन आयुष्यात फार गरजेचं असतं. जेवढं जेवढं मला आठवलं तेवढं मिस्टरांना विचारून. आता ते इयर वाईज मी लावणार आहे. त्याचं मला काही पडलेलं नाही, काही करायचं पण नाहीये. पण आपलं आयुष्यात आपण मागं वळून बघता आलं पाहिजे. सिंहावलोकन. तसंच आता एक मॅडम कार्यक्रमाला मला जॉईन व्हायला उशीर झाला. एक मॅडम बोलत होत्या माझ्याबरोबर. तर त्यांना मी म्हंटल त्यांना काही प्रॉब्लेम आहे स्पाईनचा. म्हटलं मला तर कित्येक वर्ष स्पाईनचा प्रॉब्लेम. माझा पेशाच असा आहे, स्टडी, पीएचडी, वाचन, अभ्यास. स्पाईनचे प्रॉब्लेम मला 10-15 वर्षापासून आहेत. पण केवळ ध्यानाच्या जोरावर मला दुखत बिखत काही नसतं. आता सुद्धा माझं थोडस हात बधीर होते म्हणून, बाकी दुखत काही नाही. हात बधीर होते म्हणून ते मानेचा एक्सरे काढलाय. मी आता पिरॅमिड घेऊन झोपले होते, एक मानेवर आणि एक कमरेवर. तर ज्या मॅडमचा मला फोन आलता, तुम्ही पिरॅमिडला आल्यावर नक्की पिरॅमिड घ्या, 2 कॉपरचे पिरॅमिड. आणि पिरॅमिड पॉवर आता नूतन मॅडम वाचतीलच. पिरॅमिड खूप हिलिंग करतो. तर पिरॅमिड मध्ये आल्यावर तर होतच, पण घरात सुद्धा कॉपरचे पिरॅमिड जर आपण ठेवले तर एनर्जी नक्कीच तो आपल्या स्पाईनला म्हणा किंवा दुखऱ्या भागांवर देतोच तो. आता मी घेऊन बसले होते म्हणून मला आठवण झाली मॅडमना सांगायची. तर हे एक तर ह्या ध्यानाच्या जोरावर आपल्याला भरपूर काही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक विकास होतच असतो. स्वामींनी 3 तास ध्यान सांगितलंय, की जे मला सुद्धा जमत नाही. तर तिथपर्यंत आपण मजल गाठूयात हळूहळू हळू. काही लोक करतायत आपल्या ग्रुपमधले 3-3, 4-4 तास. पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलते ना, त्यावेळेला त्यांना काही त्याच्याबद्दल बोलता येत नाही. हे मला थोडंसं आश्चर्य वाटत असतं, की एवढं बसता तुम्ही, पण मग काय ध्यानाने साधलं एवढ्या लॉंग लॉंग ध्यानाने, ते त्यांना सांगता येत नाही. तर आपण प्रत्येकाने संकल्प लिहूयात 4 तारखेला, की आपली ध्यानाची वेळ वाढलेली आहे. मी काही कार्यक्रम असेल, हे असेल तर 2 तास करू शकते, 3 तास करू शकते. पण माझं एकटीच्या ह्याला माझी नाही तेवढी कॅपॅसिटी. मी नाही एवढ्या वेळ. मी परत परत करते. परत परत बसते. पण हालचाल करून ब्रेक घेऊन 5 मिनिटं, 10 मिनिटं असं. तर तसं आपण एक सलग बसण्याचा वेळ वाढवू, संकल्प लिहितो. ग्रहण काळात जर बसलो आपण हे 3-4 तास, निश्चय बांधा. म्हणून मी तुम्हाला सांगतेय, उद्या तुम्ही प्रयत्नपूर्वक करू शकाल. आज रात्री करू शकाल. 12 ते 2-3 पर्यंत करा आज. आणि उद्या पहाटेचं ध्यान श्रद्धा मॅडम नका घेऊ तुम्ही 4ला. ठीक आहे जमलं तर मॅडम. 6:15-6:30 घ्या. कारण 6-6:15 नंतर वेध लागतायत. हम्म. आणि मग त्यानंतर झोपून चालणार नाहीये. बघा तुम्हाला जमणार असेल तर 6ला घ्या. नाहीतर चालेल. मग 4ला घेऊन कशाला मग नंतर झोपायचं ग्रहण काळात. वेद हम्म. वेद आहे ना, वेद आहेत 6 पासून, मग कशाला?
जमलं तर 6ला घ्या, नाही तर मग हो, उद्या घेऊच नका, नाही तर मग 4:30ला संपवा. कसं आहे बघा. मला असं वाटतं उद्या 6 6:15ला तुम्ही सुरू करा ध्यानाला. शारदा मॅडम घेऊ न घेऊ तुम्ही करा लोकांना. 4चं ध्यान नका घेऊ उद्या. तसंच उद्या अनुजा मॅडम नका घेऊ वाचन. कारण मी पण आता हो थोडंसं बघते, तुम्ही मला कन्फर्म करा सगळ्यांनी. ग्रहण काळात पठण करू नये म्हटलेलं आहे. जसं देवपूजा निषिद्ध असते, तसं ग्रंथ वाचन असं एक सकाळी व्हिडिओ आला होता. लोकांनी मला कन्फर्म करावं, मला नाही माहिती, ते कळलं मला. ऐकावं, श्रवण जरूर करावं, मंत्र श्रवण करावे, काही स्तोत्र जरूर श्रवण करावेत, म्हणावेत, पण वाचू नये असं म्हटलेलं आहे. ते जरा कन्फर्म करा कोणीतरी. मग तसं असेल तर कशाला अनुजा मॅडम उद्या वाजता, आपला कार्यक्रम आहेच आहे ग्रहणाचा. आपण ध्यान करणं, मंत्रपठण, स्तोत्रपठण असं करूयात. अनुजा मॅडम ऐकताय ना? हो आणि हो तुमचं मॅडम. नेटवर्क मला पण जरा, असंच वाटतं. हा, नेटवर्क जास्तीत चांगलं जास्त घेऊन बसा ध्यान. जरा. नेटवर्क नसतंय तुमचं, नीट ऐकायला येत नाहीये, मधून मधून सारखा डिस्टर्बन्स होता. मी म्हटलं नाशिकला येऊन सुद्धा कसं काय नेटवर्क, असं रूम बघा कुठली चांगली आहे. हो मी माझ्या नेहमीच्या ह्याच्यात बसते, ते थोडं चेंज करेन मी. हा, नेटवर्कची जागा पाहिजे थोडीशी. तर खूप छान पुस्तकं आहे. माझ्याकडं आहेत ही सगळी पुस्तकं. मी मॅडम त्या झालंय त्या नाही म्हटल्या, आणि झालं बघा किती सुंदर आपल्याला योग्य योग्य वेळेला योग्य मिळत चाललंय. तर धन्यवाद अनुजा मॅडम, तुमचे जे ऐकायला आले ते सगळ्यांचे धन्यवाद. कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही. नाही तर बंद करा सुलक्षणा मॅडम. धन्यवाद.